आपल्या भारतातील जी एज्युकेशन सिस्टीम आहे ती प्रत्येक मुलाच्या अनुषंगाने बनवली गेलेली नाही. मी नेहमी सांगते की तुम्हाला आवड कशात आहे आणि दुसरं म्हणजे तुम्हाला करिअर कशात करायचं आहे. ह्या दोन गोष्टी तुमच्या कायम वेगळ्या पाहिजे, कारण इथून पुढचा जमाना फक्त स्किल आणि तुमची पर्सनॅलिटी या दोनच गोष्टींवरती चालणार आहे, तुमच्या मार्गांवर नाही. मला खरंच आश्चर्य वाटलं की पुण्यामध्ये 1.5 लाख मुलं होमस्कूलिंग करतात आणि चांगल्या घरातली, म्हणजे जे डॉक्टर, इंजिनियर किंवा IT फील्डमधली जे आहेत. भारतातील विद्यार्थ्यांमध्ये अटेन्शन इश्यू, स्ट्रेस, लर्निंग गॅप्स वाढत आहेत. स्क्रीन टाइम इतका वाढलाय की ॲव्हरेज मुलगा दिवसाला 4 ते 6 तास मोबाईलवरती असतो. याच्यामुळेच हायपर ऍक्टिव्हिटी, लो कॉन्फिडन्स, स्लो लर्निंग, अगदी ऑटिझम स्पेक्ट्रम रिलेटेड देखील चॅलेंजेस मुलांमध्ये दिसू लागलेत. आणि म्हणूनच आज आपण एका अल्टरनेटिव्ह लर्निंग मॉडेल बद्दल, होम स्कूलिंग, ओपन स्कूलिंग बद्दल बोलणार आहोत. ओपन लर्निंग मध्ये मुलांना शाळेमध्ये जावंच लागत नाही का? ओपन लर्निंग करणाऱ्या मुलांच्या पुढे काय ऍडव्हान्टेजेस असतात, कोणते कोणते करिअर ऑप्शन्स अवेलेबल असतात, आणि याच विषयावरती बोलण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत गौरी सावंत. त्यांचं ब्राईट ब्रेन ओपन लर्निंग सेंटर नेमकं कसं काय चालतं, आजकालच्या एज्युकेशन सिस्टीम मधले प्रॉब्लेम्स नेमके काय आहेत, हे देखील त्यांच्याकडून आपण आज समजून घेणार आहोत. ओपन लर्निंग सिस्टीम मध्ये बेनिफिट काय होतं की तुम्हाला तुमच्या मुलाला जेवढे इझियर सब्जेक्ट्स आहेत किंवा त्याला ज्या गोष्टीमध्ये करायचं आहे ते सब्जेक्ट निवडता येतात. मुलांना आत्तापासून तुम्ही तुमचे 2 सोर्स ऑफ इन्कम किंवा 3 सोर्स ऑफ इन्कम चालू कसे करायचे याच्यावरती पण गायडन्स देणार. होम स्कूलिंग ही कन्सेप्ट नेमकी काय? ताई नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं बोल मराठी युट्यूब पॉडकास्ट मध्ये. तुमचा शाळांविषयी, मुलांविषयी खूप मोठा अभ्यास आहे. मला थोडंसं तुमचे सध्याचं अंडरस्टँडिंग सांगा की आता भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये जे काही एज्युकेशन सिस्टीम आहे त्याच्याबद्दल तुमचं मत काय? आपल्या आता भारतामध्ये जी एज्युकेशन सिस्टीम आहे ती पूर्णपणे चुकीची आहे असं माझं अजिबात म्हणणं नाही, किंवा ती पूर्णपणे योग्य असं नाही. आपल्या भारतातील जी एज्युकेशन सिस्टीम आहे ती प्रत्येक मुलाच्या अनुषंगाने बनवली गेलेली नाही आहे. ओके, प्रत्येक मुलगा हा टॉपर नाही, प्रत्येक मुलगा हा ॲव्हरेज नाही, प्रत्येक मुलगा हा लोअर नाही, बरोबर, राईट. पण एका शाळेत आपण जेव्हा मुलं पाठवतोय, एका क्लासमध्ये 40 मुलं असतात, तर 40 मुलांकडे शिकवणारा समोर टीचर एकच असतो. करेक्ट, राईट. त्या ॲज अ फोकस देऊन की मी जे शिकवते ते मुलांना समजतंय या अनुषंगाने ते शिकवतात. 100% ते पूर्ण त्यांचे स्वतःचे 100% त्याच्यामध्ये टाकत असतात. पण समोर बसणारी 40 मुलं ही एका कॅपॅसिटीची नाही आहेत. बरोबर, त्यातली 10 मुलं वेगळी आहेत, 10 मुलं वेगळी आहेत, 10 मुलं वेगळी आहेत. प्रत्येकाची अंडरस्टँडिंग लेवल ही वेगवेगळी आहे, राईट. मग ही अंडरस्टँडिंग लेवल वेगवेगळी काय आहे? टीचर तर एकच आहे समोर, पण मला कितपत समजतंय, माझ्या मेंदूची आकलन क्षमता किती आहे किंवा मी कितपत समजून घेते हा माझा आहे. बरोबर. किंवा काही मुलांचं असं होतं की मला स्कूलमध्ये शिकवतात तेवढ्यापुरती लक्षात राहतंय, पण घरी गेल्यानंतर परत विसरताय. मग या केसमध्ये प्रॉब्लेम मुलांचा आहे का टीचरचा आहे? दोघांचाही नाहीये. तुमच्या मेंदूचा आहे किंवा तुमची बुद्धीची जी क्षमता आपण जी म्हणतो त्याच्यावरती काम करणं गरजेचं आहे. एक्झाम्पलच्या स्वरूपात जर सांगायचं झालं, एखादी गाडी आहे, ओके, फॉर एक्झाम्पल आपण समजू की मर्सिडीज बेन्झ आहे. मर्सिडीज बेन्झला 4 चाक आहेत, बाकीच्या इतर कुठल्याही गाड्यांना 4च चाक आहेत. बरोबर. तुम्ही मारुती 800 घ्या किंवा XUV घ्या किंवा कुठलीही गाडी घ्या, बरोबर, 4 व्हीलरला 4च चाक येणार आहेत, राईट. मग ह्या 4 चाकांमध्ये जर एखाद्या गाडीचं टायरचं पंक्चर झालं तर आपण असं म्हणतो का अरे मर्सिडीज बेन्झ आहे, त्याचा टायर कधी पंक्चर नाही होऊ शकत? नाही. मारुती 800 आहे, त्याचं टायर कायम पंक्चर होतं, नाही. म्हणजे त्या माणसाला सुद्धा गॅरेजमध्ये जाऊन त्या गाडीचं पंक्चर काढणं मॅन्डेटरी आहे, किंवा हवा गेली असेल तर हवा चेक करणं. मग याच्यामध्ये पॅरेंट्सचा रोल किती महत्वाचा आहे? याच्यामध्ये पॅरेंट्स अपब्रिंगिंग कशा प्रकारे मुलाचं करायला पाहिजे ह्याच्यामध्ये? आणि पॅरेंट्स आणि टीचर आणि मुलगा, मी म्हणेल की ह्या तिघांचं एक ट्रायंगल पाहिजे. ओके, आपण रिझल्टला जेव्हा जातो, फॉर एक्झाम्पल मी माझ्या मुलाचं सांगते, जेव्हा मी रिझल्टला जातो, ओके, रिझल्ट चांगला असेल तर टीचर पण म्हणतात नाही खूप छान रिझल्ट आहे. ओके, जर रिझल्ट कमी आला असेल तर टीचर सांगतात की तुम्ही तुमच्या मुलाकडे लक्ष दिलं पाहिजे. ओके, आणि ॲज अ पॅरेंट म्हणून आम्हाला काय वाटणार, आम्ही मुलाला स्कूलमध्ये पाठवतो, आम्ही एवढ्या फीज भरतो, तुम्ही शाळेत करून घेतलं पाहिजे. बरोबर, टीचर्सना लक्ष दिलं पाहिजे किंवा त्याच्यामध्ये काय डाऊट्स आहेत किंवा का करत नाहीये किंवा कुठे प्रॉब्लेम्स हे तुम्ही विचारलं गेलं पाहिजे. पण हे जनरली आजकाल होत नाही. तुम्ही लक्ष द्या, हा मुलगा करत नाहीये, मग त्याला काय होतं, पॅरेंट्स प्रायव्हेट ट्युशन कोचिंग क्लासेस लावणार, मग हा नाही जमत आहे मग तो लावणार. मग ह्याच्यामध्ये मुलांचं कन्फ्युजन अजून क्रिएट होतं. मग मुलांसाठी काय आहे, स्कूलला जायचं. आजकाल पहिलीतला मुलगा सुद्धा, पहिलीतला काय LKGतलं सुद्धा आहेत माझ्यासमोर येणारे की ते ट्युशन क्लासेसला जातात. म्हणजे शाळांना पण एवढ्याला फिया भरायच्या प्लस ट्युशन क्लासेसला पाठवायचं. आणि का?
तर बाबा आत्ताची जी एज्युकेशन सिस्टीम आहे त्याचा जो अभ्यासक्रम आहे तो टोटली वेगळा आहे. हो. आणि मुलांच्या डोक्यात कन्सेप्ट क्लिअर झाले की टीचरनी सांगितलं तसंच मला आलं पाहिजे. बरोबर. थेरटिकल पार्ट नुसतं रिडिंग कर रट्टा. आपली जी भारतीय संस्कृतीमध्ये जी आता एज्युकेशन सिस्टीम जी आपण म्हणतोय फक्त रट्टा आहे. प्रॅक्टिकल नॉलेज नाहीये. बरोबर. सो मला एक सांगा की आज खूप सारे पॅरेंट्स असतील जे आपली पॉडकास्ट पाहत आहेत आणि त्यांना त्यांच्या मुलाला एक योग्य शिक्षण द्यायचं आहे, तर त्यांनी काय काय गोष्टी करायला पाहिजेत, काय काय गोष्टी तपासल्या पाहिजेत आणि मुलांकडून त्या करून घेतल्या पाहिजेत? एक तर बेसिकली पहिलं म्हणजे आपल्या मुलाची आवड कशामध्ये आहे हा खूप महत्वाचा भाग आहे. शिक्षणामध्ये त्याला खरंच आवड आहे का? परंतु हे वय मुलाचं एवढं जास्त नसतं. सपोज तो 5वी-6वीला आहे, त्याची आवड खेळण्यामध्येच आहे, त्याची आवड बाकीच्या गोष्टींमध्ये आहे, शाळेमध्ये रस लागत नाहीये. आजकाल अजूनही पॅरेंट्सला तो मनामध्ये भीती आहे की जर आज त्याला 10वीला मार्क्स कमी पडले तर 11वी-12वीला चांगलं कॉलेज मिळणार नाही, 12वीला मार्क्स कमी पडले तर पुढे इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळणार नाही, मेडिकलला ऍडमिशन मिळणार नाही आणि मग नंतर परत त्याला आयुष्यभर स्ट्रगलच करावं लागेल. ऍग्री. सो मग तिथे ते मार्क तर गरजेचेच आहेत ना. आपली एज्युकेशन सिस्टीमच तशी आहे. पण मी तुम्हाला तेच सांगते, मी काउन्सिलिंग करते, गेले 7 वर्ष झाले मी काउन्सिलिंग करते. काउन्सिलिंग करत असताना मी पहिल्या मुलाला विचारते की तुला अभ्यासात इंटरेस्ट आहे का, आणि जर नसेल त्याला इंटरेस्ट तर तुला कशात इंटरेस्ट आहे. ठीक आहे, मग आपण सब्जेक्ट बायफर्गेट करतो. बर. कुठलाच मुलगा म्हणत नाही की मला अभ्यासात इंटरेस्ट नाहीये. मी आतापर्यंत एवढ्या मुलांचं काउन्सिलिंग केलं, कुठलाच मुलगा म्हणत नाही की मला अभ्यासात इंटरेस्ट नाहीये. तो म्हणतो मला काही विषयांमध्ये इंटरेस्ट नाहीये. आता मुलाचा काय फोबिया आहे तो आपण फाइंड आउट केला पाहिजे. माझं टीचर म्हणून आणि पॅरेंट म्हणून याचं कोलॅबोरेशन झालं पाहिजे आणि त्या मुलाला समजून घेतलं पाहिजे. 10वी 12वी टोटली आहे की आपल्या ह्याच्यामध्ये त्या मार्कांना खूप महत्व आहे. पण ह्याच्यामध्ये बदल झालेत की नाही. आता CET आले, JEE आले, तुमचं नीट आलंय, ऍडव्हान्स JEE आली आहेत. मग ह्या मुलांना 10वीच्या परीक्षेमध्ये मार्क तुम्ही पाडलेच पाहिजे. पण 10वीच्या परीक्षेमध्ये ज्या मुलाला 90% पडलेत पण त्याचा CETचा स्कोर किंवा JEEचा स्कोर जर कमी आला त्या मुलाला ऍडमिशन मिळेल का? नाही मिळत. कशाच्या बेसिसवर मिळणार? त्या एंट्रन्स एक्झामच्या मार्क्सवरती. आपण का 10वीच्या परीक्षेच्या मागे लागले? ॲज अ पॅरेंट्स म्हणून जर मी विचार केला, माझी सुद्धा 2 मुलं आहेत, मी माझ्या मुलांकडे बघताना मी बाहेरच्या जगाशी कंपॅरिझन नाही करते. मी माझ्या मुलाचंही करते की बाबा तुझ्यामध्ये केवढी तुझी कॅपॅसिटी आहे, तू तिथपर्यंत पोच. मी ती स्ट्रेच करते, नाही की मी समाजाबरोबर ती स्ट्रेच करते. मी माझ्या मुलाची जिथं आहे त्याची बौद्धिक क्षमता जी आपण म्हणतो मी ती स्ट्रेच करते. भले तो आता 50-60% असेल तर मी स्ट्रेच करणं 70% तू ये. मार्कांच्या बाबतीत नाही, पूर्ण अभ्यास तुला कळला पाहिजे. आणि प्रत्येक महत्वाचा विषय म्हणजे तुला पुढे आयुष्यात काय करायचंय. जे 10वी झाल्यानंतर हा जो प्रश्न येतोय तो मुलांनी किंवा पालकांनी 5वी पासूनच डिस्कस केला गेला पाहिजे. आता समजा मुलगा 5वीत आहे, आपल्या शिक्षण प्रणालीप्रमाणे 12वीच्या नंतर तुमची ग्रॅज्युएशन, तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन चालू होतं, बरोबर. त्याच्यानंतर तुमचं करिअर डिसाईड होतो. म्हणजे 5वीतला मुलगा तो 12वीत जाईपर्यंत अजून किती वर्ष आहेत? 7 वर्ष आहेत. 7 वर्षांनी आता जगात काय चालू असेल हे तुम्ही सांगू शकाल का? नाही. तिथे तुम्हाला उत्तर मिळते. बरोबर. मग 7 वर्षानंतर जग कुठे असेल याचं अनालिसिस करा. खूप तज्ज्ञ आहेत की ह्याच्यावरती लेक्चर्स देतात, तुम्ही ते लेक्चर्स अटेंड करा, तुम्ही माहिती गोळा करा. जर एखाद्या मुलाचं संस्कृत खूप चांगलं आहे, बरं मग संस्कृतला पुढे जाऊन कितपर्यंत देऊ शकतो, कुठल्या क्षेत्रात जाऊ शकतो ह्याची माहिती काढा. आणि आत्ताचं जग एवढं कॉम्पिटिटिव्ह आहे, AIचं जग आहे. संस्कृत भाषेला पण प्राधान्य मिळू शकतं AIच्या जगामध्ये, पण ते टेक्नॉलॉजी वाईज यूज करता आलं पाहिजे. मग त्याच्यासाठी तुमचा प्लॅन A आणि प्लॅन B तयार पाहिजे. बरोबर. मी नेहमी सांगते की तुम्हाला आवड कशात आहे आणि दुसरं म्हणजे तुम्हाला करिअर कशात करायचंय. ह्या 2 गोष्टी तुमच्या कायम वेगळ्या पाहिजे. कारण आवड असेल तिथं करिअर मिळालं तर इझिली होतं, पण दुसरं ऑप्शन जर नाही मिळाला तर मला करिअर कशात करायचं, प्लॅन बी ऑलवेज रेडी पाहिजे. आणि जर नाही तुम्हाला एकाच प्लॅनवरती चालायचं, मग तुम्हाला 100% त्याच्यामध्ये घातले पाहिजे. मग याच्यासाठी तुम्ही 5वी पासून तयारी करा की मी कुठे वीक आहे. JEEचा रिझल्ट काय आला ह्याच्यावरनं त्यावेळेला डिस्कस करण्यापेक्षा माझ्या मुलामध्ये 5वी मध्ये काय वीक आहे. जर त्याचं मॅथ्स वीक आहे, जर तुमची इच्छा आहे की माझ्या मुलाला इंजिनिअरिंगला पाठवायचंय, मग त्याचं मॅथ्स स्ट्रॉंग करा. त्याच्यामध्ये विसरण्याची कपॅसिटी जास्त, सारखा विसरतो
मग त्याची मेमरी स्ट्रॉंग होण्यासाठी करा. मग तिथं त्यावेळेला तुम्ही मेडिकल हेल्प घ्या की बाबा थोडासा ह्याला लेझीनेस आहे, ऍक्टिव्हनेसपणा नाही, मग त्याला तुम्ही स्पोर्ट्समध्ये, कारण 10वीच्या नंतर काय 8वीच्या नंतर खूप जणांचं ऐकलंय की पॅरेंट्स खेळायला पाठवत नाहीत, का तर अभ्यास कर. आणि माझं म्हणणं असं की तुम्ही त्यावेळेला मुलांना खेळायला द्या, 1 तास तरी खेळायला द्या. बरोबर. आता 10वीच्या परीक्षा नुकत्याच झालेल्या आहेत, तर 10वी नंतर करिअर ऑप्शन्स कसं चूज करावं, पॅरेंट्ससाठी तुम्ही काय सल्ला द्याल की त्यांनी त्यांच्या मुलासाठी काय गोष्टी डोक्यात ठेवून करिअर ऑप्शन चूज करायला पाहिजेत? ओके, बेसिकली 10वीमध्ये आता कसं होतं की एक 80च्या पुढे पडले की तू सायन्सला जा. म्हणजे ही आपल्या लहानपणापासून पण चालत आलेली कन्सेप्ट. 70च्या पुढे, पहिले 70 होतो, आता 80 पर्यंत आले किंवा 80 किंवा 90 पर्यंत आलेलं आहे. मधल्या लोकांनी कॉमर्सला जा, जे लोअर आहेत त्यांनी आर्ट्सला जा. पण आता फक्त आर्ट्स, कॉमर्स, सायन्स हे राहिलंय का? नाही. सायन्समध्ये मल्टिपल ऑप्शन्स आहेत, कॉमर्समध्ये मल्टिपल ऑप्शन्स आहेत, कॉमर्समध्ये पण खूप छान ऑपॉर्च्युनिटी आहे, CA आहे, तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रात जाऊ शकता, MBA तुम्ही करू शकता, आर्ट्समध्ये सुद्धा भरपूर आहेत. पण मग तुम्ही त्या ह्याच्यामध्ये जाऊन 5वी पासून जी तुम्ही तयारी कराल, 5वीला तुमचं करिअर जर डिसाईड केलं तर तुम्हाला ते सोपं पडतं. आता 10वीच्या नंतर, आता एखाद्या मुलाला 90% पडले, तू सायन्सच साईड घे, चांगले मार्क पडलेत तुला, पण त्या मुलाला विचारा ना. आणि तो मुलगा पण कसा असतो, लहान असतो, मला मार्क चांगले पडले म्हणजे मी सायन्सला जाणार. कारण काही लोकांनी अरे तुला कॉमर्सला गेलं म्हणजे ह्याला कमी मार्क पडले वाटतं, हे कुठंतरी डोक्यात घालून दिलेलं असतं. सायन्सला गेलं म्हणजे त्या मुलाला आपण म्हणतो की आता शेवटी वशीला लावून हे लावून 50% वाल्याला सुद्धा आजकाल सायन्समध्ये घेतात, राईट? किंवा जी कोरोनाची बॅच आहे आजकाल हायलाइट करून विचारतात, डॉक्टर कुठल्या बॅच मध्ये झालाय, कोरोनाच्या बॅच मध्ये झालाय का, किंवा पासआउट कुठल्या बॅच मध्ये झालाय. हा विषय आता नाही, पण हा विषय पुढे येणार आहे. जेव्हा 10 वर्षानंतर ही मुलं जी कोरोनामध्ये पासआउट झालेली आहेत, ही मुलं जेव्हा प्रॅक्टिकल जगात उतरतील तेव्हा त्यांना हे प्रॉब्लेम फेस करावे लागणार आहेत. बरोबर. सायन्सला गेला, राईट, पण सायन्समध्ये पण भरपूर ऑपॉर्च्युनिटीज आहेत, सायन्समध्ये पण वेगवेगळे मार्ग आहेत. इंजिनिअरिंगला पण जायचं म्हणजे एक बेसिक तर कन्सेप्ट आहे की तुम्हाला मॅथ्स सगळीकडे लागतं. मग त्याला मॅथ्स करायचं आवड आहे का? एक साधा सोपा प्रश्न मला एकाने विचारला होता की मॅडम माझा मुलगा हुशारच आहे, ओके हुशार आहे, तो पहिल्यापासून हुशार आहे, पण मला कळत नाही की त्याला कुठल्या क्षेत्रात घालावं पुढे. तो सायन्स खूप चांगलं, म्हणजे त्याला सायन्समध्ये आउट ऑफ असतात, मॅथ्समध्ये पण थोडेफार कमी असतात. म्हणजे थोडेफार म्हणजे किती, 1-2 मार्क कमी असतात. म्हटलं मग चांगलं आहे, हुशारच आहे पूर्णपणे, राईट. पण तरी सुद्धा त्या मुलाला सायन्सला जायचं नव्हतं. त्या मुलाला गाडी, ऑटोमोबाईल्स असतात ना, गाड्या रिपेअर करायचं, त्याच्यामध्ये त्याला पहिल्यापासून इंटरेस्ट होता. तो घरामध्ये गाड्या काढायचा, त्या खोलायचा, त्या परत रिपेअर करून ठेवायचा, त्याच्यामध्ये त्याला इंटरेस्ट. मग त्यांनी माझ्याकडे घेऊन आले होते की मला माझ्या मुलाचा नाद सोडवायचा. म्हटलं हा नाद नाहीये, तो त्याची स्किल त्याच्यामध्ये उतरवतोय. जर तो हुशार आहे तर ह्या स्किलमध्ये तो त्याचे डेफिनेटली 100% येणार आणि तो त्याच्यामध्ये एक्सपेरिमेंट करून अजून काही ना काहीतरी वेगळं करू शकतो. बरोबर. आज तो मुलगा ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग मध्ये टॉपला आहे. ही गोष्ट 5 वर्षापूर्वीची. बरोबर. सो प्रत्येक पॅरेंट्सनं त्यांच्या मुलाची आवड पाहिली पाहिजे आणि त्यानंतर त्याच्या अकॉर्डिंगली त्यांचं करिअर ऑप्शन जे आहेत ते चूज केले पाहिजे. बट यालाच मला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की जरी एखाद्याची आवड असेल, आज आपली एज्युकेशन सिस्टीम, आपले शाळा, आपले कॉलेजेस तेवढे कॅपेबल आहेत का की त्या मुलाला तसं घडवण्यासाठी? हाच प्रश्न मला पण पडलेला आहे आणि हाच प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारावा. हा प्रश्न मला पडला होता गेले अनेक वर्ष आणि त्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठीच मी त्याच्यावरती खूप रिसर्च केला, खूप पुस्तकं वाचली किंवा खूप लोकांना जाऊन भेटले, वेगवेगळ्या एज्युकेशन सिस्टीममध्ये जाऊन भेटले आणि त्या प्रश्नाचं उत्तर मिळालं की तुम्ही तुमच्या लेवलवरती करा. शाळेच्या भरोशावरती किंवा कॉलेजच्या भरोशावरती नका राहू, अजिबात राहू नका. आता एक्झाम्पल सांगायचं झालं तर माझ्या मुलाचं, माझा मुलगा 5वीला होता त्याच वेळेला त्याचं क्लिअर होतं की त्याला NDA मध्ये जायचंय. ओके, मग तुला काय माहिती NDA बद्दल? माहित नाही. NDA बद्दल माहित नाही, बरं मग तुला NDA मध्ये का जायचंय? मला जायचंय. ठीक आहे, मग आम्ही त्याला त्याच्याबद्दल माहिती गोळा करायला लावली. तू माहिती गोळा कर, तुला का जायचंय? माझा पॅरेंट म्हणून माझं कर्तव्य काय झालं की बाबा NDA बद्दल काय अभ्यास असतो, काहीच माहिती नाही ना. आमच्या कुठल्या पिढीमध्ये कोणी NDA मध्ये गेलं नाही किंवा कोणी पोलीस मध्ये गेलं नाही ना, माझ्या माहेरी ना कोणी सासरी. मग NDA मध्ये जाण्यासाठी काय करावं लागतं? पहिलं डोक्यात होतं की सैनिक स्कूलला जावं लागतं. आम्ही 4थीतनं काढून त्याला डायरेक्टली सैनिक स्कूलला पाठवलं, हॉस्टेलला पाठवलं. 10व्या वर्षी तो गेला हॉस्टेलला. जो मुलगा आईपासून एक दिवसही राहत नव्हता तो मुलगा डायरेक्टली हॉस्टेलला गेला.
बरं, तिथं जाऊन आमच्या लक्षात आलं, सैनिक स्कूलला आहे म्हणून आम्ही घातलं, पण तिथं जाऊन पण आमच्या लक्षात आलं की हे नुसतं नॉर्मल स्कूलिंगच चालू आहे सैनिक स्कूलच्या नावाखाली. जे आम्हाला एक्सपेक्ट होतं तो तिथं तसा काहीच प्रकार चालू नव्हता. बरं. फक्त नावाला सैनिक स्कूल म्हणून बाहेर बोर्ड वेगळा होता, अच्छा, पण आतमध्ये नॉर्मल एज्युकेशन चालू होतं. मग मी विचार केला की मग माझ्या मुलाला इथे जे मिळत होतं तेच तिथं मिळतं, मग आपण उपयोग काय. बरोबर. मग मी स्वतः अभ्यास चालू केला, त्याच्यावरती वेगवेगळी पुस्तकं बघितली, कुठल्या परीक्षा असतात हे मी फाइंड आउट केल्या. मग मला कळलं की नाही, आपणही या परीक्षा बाहेर देऊ शकतो, कुठल्याही सैनिक स्कूलमध्ये घालायची गरज नाहीये. पण हे माहिती नव्हतं. जेव्हा मला गरज पडली तेव्हा मी या गोष्टी शोधायला सुरुवात केली. मग RMC आहे, RMS आहे, 10वीच्या नंतर SSB औरंगाबाद तुमचं आहे. मग ह्या परीक्षा तुम्हाला NDA 12वीला NDA द्यायची असते, पण आम्ही 5वीपासून तयारी केली. आम्ही सगळ्या सातारा सैनिक स्कूलच्या परीक्षा दिल्या, 8वीतल्या परीक्षा दिल्या, RMC दिली, RMS दिली. मग मी त्याला सांगितलं की ठीक आहे, तुला ह्या क्षेत्रात जायचंय ना. मी त्या क्षेत्रातली माहिती गोळा केली, त्याच्यापर्यंत आणून पोहोचवली. त्याच्यासाठी इनपुट कोण होतो, ॲज अ पॅरेंट म्हणून आम्हीच होतो ना. मग त्यांनी त्या पद्धतीने त्याच्याप्रमाणे त्याचा अभ्यास चालू केला. मग मी त्याला म्हटलं की ठीक आहे, आणि एक जनरली एक अभ्यास केला की NDA मध्ये जाण्यासाठी काय महत्वाचं आहे, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स. मी त्याचा लोड तिथं बायफर्केट केला. ह्या 3 विषयांवरती तो पूर्णपणे कमांड आण, आणि बाकीचे विषय पण करायचेच आहेत, कारण जगासाठी 10वीचं सर्टिफिकेट पण महत्वाचं आहे. आणि NDAचं जसं क्रायटेरिया बघितलं ना, 10वीला फक्त तुम्हाला 60 मार्क हवे असतात, 60% फक्त. तिथं त्यांचा क्रायटेरियाच नाहीये, कारण त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही NDAची परीक्षा एक्झाम पास करा आणि आम्हाला रिझल्ट द्या. 10वीला फक्त 60% हवे असतात. माझ्यासाठी तो विषय तिथे खूप सोपा झाला. 60% हवे, मला माहिती 60% कसाही आणू शकतो. म्हटलं फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स ह्याच्यावरती फोकस कर. त्यांनी त्याचं काय झालं, त्यांनी त्याचा प्रवास सोपा झाला. हे प्रत्येक पॅरेंट्सनी करावं, त्याच्यामुळे त्यांना मुलांनाही एक सपोर्ट सिस्टीम मिळते. बरोबर. आणि 10वीच्या नंतर कुठल्या क्षेत्रात जायचंय, किंवा ठीक आहे बाबा, मी अशा पॅरेंट्सला सांगेल की ज्या मुलांनी आता डिसाईड केलेलं नाही की मला कुठल्या क्षेत्रात जायचंय. AI जग आहे, AIच्या जगामध्ये इथून पुढे कुठल्या गोष्टी चालणार आहेत, आणि AI मध्ये रिसेशन येणार नाही. ऑपॉर्च्युनिटीज वाढतात. बरोबर. आत्ताच्या जगामध्ये एज्युकेशन बरोबर स्किलला खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही तुमच्या मुलांमध्ये स्किल डेव्हलप करा, त्याची पर्सनॅलिटी डेव्हलप करा, त्याचं बोलण्यावरती प्रभुत्व निर्माण करा. तो कसा बोलू शकतो, त्याची पर्सनॅलिटी कशी आहे, तो किती मुलांना हँडल करू शकतो. एक लिडरशिप क्वालिटी प्रत्येक मुलामध्ये असली पाहिजे, कारण इथून पुढचा जमाना फक्त स्किल आणि तुमची पर्सनॅलिटी या 2च गोष्टींवरती चालणार आहे, तुमच्या मार्कांवर नाही. बरोबर. त्यासाठी पॅरेंट्सना काय काय करायला पाहिजे, त्यासाठी पॅरेंट्सनी थोडंसं स्किल डेव्हलपमेंटकडे लक्ष दिलं पाहिजे. ओके, 8वीतला मुलगा सुद्धा कोडिंग क्रिएट करतो. आजकाल स्कूलमध्ये तो सब्जेक्ट चालू झालेला आहे. 5वी पासूनच तुम्ही कोडिंग करा, हे करा, ते करा, राईट. त्याला रिअलायझेशन करून द्या. आणि काय होतं, मुलांमध्ये पण एक निर्णय घेण्याची क्षमता वाढते. जसं मी माझ्या मुलामध्ये मी हे एक्सपिरियन्सली का सांगते, कारण मी माझ्या मुलामध्ये ते बघितलं. मी 5वीलाच त्याला सांगितलं की तुला जायचं ना, ठीक आहे जा. 4 वेळा विचारलं, 10वीमध्ये पण परत एकदा विचारलं, तुला नक्की जायचंय? हो जायचंय. आताही तो एंट्रन्सची तयारी करतोय, आता त्याचा फर्स्ट अटेम्प्ट आहे सप्टेंबरमध्ये. तुला जायचंय? जा, आणि रिटर्न फिरायचं नाही. बरोबर. ते कम्युनिकेशन प्रॉपर असणं, मुलांना ते वारंवार तुम्ही तो मेसेज डिलिव्हर करणं गरजेचं आहे. बरोबर. आणि मुलं तिथून मागे हटत नाहीत, मुलं अजून मेहनत घेतात. प्रश्न विचारायचा नाही की तुला मार्क किती पडले, तुझी तयारी दाखव. करेक्ट. मला अजून एक विचारायचं तुम्हाला की खूप वेळेस पॅरेंट्स खूप जास्त हताश, निराश होतात ज्या वेळेस एखाद्या मुलाचा परीक्षेमध्ये मार्क्स कमी येतात. समाजामध्ये त्यांना ऐकावं लागतं की तुझ्या मुलाला 40% पडलेत, फेल झालाय, नापास झालाय. आणि तो मुलगाही कुठे ना कुठे असं समज तसा बसतो की माझं आयुष्यात आता काहीच होऊ शकत नाही, मला काहीतरी शेती करावी लागेल वडिलांची, किंवा दुसरा काहीतरी एखादं दुकान टाकून बसावं लागेल, कारण लोक त्याला ते सांगत असतात, त्याच्या मनावरती ते बिंबवत असतात. तर अशा पॅरेंट्सला तुम्ही काय सांगाल की जर एखाद्या मुलाचा रिझल्ट खराब आला, नापास झाला एखाद्या विषयामध्ये, एखाद्या वर्गामध्ये, तर त्याचं आयुष्य खरंच संपतं का? काउन्सिलर म्हणून माझ्याकडे अशा केसेस भरपूर येतात. मी पुन्हा एकदा सांगते की मार्क आणि मुलगा ह्या दोघांना कंबाईन करू नका. मुलं स्ट्रेसमध्ये जातात. गेल्या 1.5-2 वर्षाचं तुम्ही बघितलं तर सुसायडलच्या केसेस खूप वाढल्यात. आणि या 8वी, 9वी, 10वीच्याच वर्गातल्या जर तुम्ही 10वीतल्या जर बघितलं तर आता बरोबर जर बघितलं तर 5-6 मुलांनी केलेल्या आहेत. दिल्लीमध्ये एक केस झाली, महाराष्ट्रामध्ये पण एक केस झाली. पूर्णपणे
मुलांना स्ट्रेस सहन होत नाहीये, का नाही होते, ह्याचा अभ्यास केला पाहिजे. आणि मुलं पण केव्हा ओपनली बोलू शकतील, जेव्हा पॅरेंट्स आणि मुलं एकमेकांना पूर्णपणे ट्रान्सपरन्सीनी मनामध्ये जे काय ते सांगतील. माझ्याकडे केस आली होती, मुलगा हुशार आणि 2 जावा होत्या पूर्णपणे. माझ्या दिराच्या मुलाला जास्त मार्क पडतात, पण ह्याला त्याच्यापेक्षा जास्त मार्क पडले पाहिजे ना तर माझं होईल. त्या केसमध्ये ती बाई स्ट्रेसमध्ये गेली होती, तो मुलगा नाही, आई स्ट्रेसमध्ये गेली होती. आणि ती माझ्याकडे काउन्सिलिंगला आली होती. म्हटलं काय टेन्शन आहे? अहो नाही हो, माझ्या मुलाला मार्क कमी. किती पडले? 70 मार्क पडले. 70% कमी झाले. आणि त्या मुलाला किती पडले होते? 80% पडले होते. माझ्या मागच्या वर्षी माझ्या मुलाला 85 पडले होते आणि त्याला 69 पडले होते. इथेच तुमचा मुलगा कितवी? 3rd स्टँडर्ड. नका असं करू. ज्या वेळेला मुलाला 40% पडतायत तिथं सगळ्यात जास्त आधार असतो तो पॅरेंट्सचा असतो. सगळ्यात जास्त पहिला सपोर्ट पॅरेंट्सनी करायचा. 10वी पर्यंत पण मुलांचं जग आपणच असतो. बरोबर. मग या जगामध्ये आपण 10वी मध्ये जेव्हा त्याला सांगतो की तू काहीच करू शकत नाही, तुला मार्क कमी पडले, तो तिथेच संपतो. बरोबर. माझं जग हे एवढंच होतं आणि ह्या जगाने मला नाकारलंय म्हणजे मी काहीच करू शकत नाही, म्हणून सुसायडल होतं. म्हणून मुलं स्ट्रेसमध्ये जातात. आत्ताच आमची एक केस चालू आहे, म्हणजे 3 महिने झाले मी त्याच्यावरती काम करतोय. 9वी पासून तो मुलगा आहे. खूप म्हणजे तो अक्षरशः म्हणजे घरातून पळून जाणार अशा ह्याच्यावरती होता. बर. का? स्ट्रेस. सतत घरामध्ये आई वडील म्हणतात की तू करत नाही, तू अभ्यास करत नाही, बाकीची मुलं आम्ही तुला एवढा पैसा खर्च करतो, हे जे मुलांना ऐकून दाखवलं जातं. मी करू शकत नाही तर मग मी निघून जातो. उत्तर मिळतं. पळवाट पाहतात. पण त्याला तुम्ही लढण्याची ताकद निर्माण करा ना. बाबा चला ठीक आहे, तुला नाही जमते, का नाही जमते? मग तुम्ही काउन्सिलर शोधा, तुम्ही ऑप्शन्स काय ते शोधा. मुलांना जेव्हा तुम्ही सांगता ना की तुला 10वी 12वी मध्ये मार्क पडले तरच तुझं अस्तित्व आहे, खूप मोठं सत्य आहे आपल्या आत्ताच्या ह्याच्यामध्ये की 10वी 12वीला मार्क पडले तरच तुझं पुढचं आयुष्य चांगलं जाऊ शकतं. ही कन्सेप्ट काढणं गरजेचं आहे. म्हणून त्यासाठीच आम्ही सांगतो की ज्या मुलांना नाही जमत आहे, होमस्कूलिंगचा पर्याय शोधा. बरोबर. अशी मला एखादी केस सांगू शकता की एखादा मुलगा तुमच्याकडे आला ज्याला 10वी 12वीला मार्क्स चांगले नव्हते, बट त्याच्यानंतर देखील त्याने त्याच्या आयुष्यामध्ये, त्याच्या करिअरमध्ये एक चांगलं यश मिळवलं? हो, खूप केसेस आहेत अशा. 10वी 12वी मध्ये 60-70च्या ॲव्हरेजला मुलं असतील पूर्णपणे, राईट. पण काय करायचं माहिती नाही. घरच्यांच्या प्रेशरमुळे सायन्सला जायचं, ह्याला जायचं, ते जायचं, राईट. पण सायन्सला गेल्यानंतर असं झालं की त्या मुलाला 10वीत मार्क कमी होते, पण 12th मध्ये मार्क चांगले मिळले. कारण कळलं ना, रिअलायझेशन झालं. करेक्ट. की आपल्याला हे केल्याशिवाय पर्याय नाहीये, हे केलंच पाहिजे. मला कुठल्या पोझिशनला जायचंय. माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येक मुलाला मी हे सांगत असते की मी 4 गाड्या ठेवते समोर. एक 2 व्हीलर, एक मारुती 800, एक मर्सिडीज बेन्झ आणि रेंज रोवर. आजकालची रेंज रोवर किंवा काय आहे ते गाड्यांचे प्रकार, हे त्या मुलांना सांगते की त्यालाच सांगते की तू तुझ्या आवडीच्या गाड्या काढ, राईट. त्याला सांगते की तुझं 10वी 12वीचं जे करिअर आहे, ओके, किंवा तुझे ज्या क्षेत्रात तुला जायचं आहे, तुझं क्षेत्र डिसाईड करते की तुला कुठली गाडी तुला घ्यायची. बरोबर. तुला आवडेल जर तुझी कपॅसिटी आहे ती मर्सिडीज बेन्झ घेण्याची, डिफेंडर घेण्याची, पण तू काय चूज करतोय हे तो डिसाईड करायचं. मग तेव्हा मुलगा तो पटकन जागा होतो की नाही मग मला हे घ्यायचंय. मग हे घेण्यासाठी तुला काय करायला लागेल? हा तुझा पाथ आहे. बरोबर. होमस्कूलिंग ही कन्सेप्ट नेमकी काय? होमस्कूलिंग ही कन्सेप्ट अशी आहे की ही गव्हर्नमेंटचीच कन्सेप्ट आहे, सेंट्रल बोर्डाने काढलेली आहे. गेल्या 20-25 वर्षापासून आपल्याकडे ती राबवली जाते की जी मुलं स्पोर्ट्समध्ये बाहेर असतील किंवा फिल्म इंडस्ट्रीमध्ये असतील की ज्या मुलांना रेग्युलर स्कूलिंगला जाणं जमत नाही, तर ती मुलं होमस्कूलिंगचा पर्याय युज करतात. म्हणजे रेग्युलर शाळेला नाही जायचं, पण होमस्कूलिंग करून NIOS म्हणजे नॅशनल इंडियन ओपन स्कूलच्या अंदर आपण फॉर्म भरून आपण अभ्यास करू शकतो. तिथे वर्षाच्या परीक्षा तुम्ही देऊ शकता आणि तुम्हाला सीबीएसई बोर्ड किंवा स्टेट बोर्ड आणि CBSE बोर्डापेक्षा तो बोर्ड वेगळा, पण तो सेंट्रल बोर्डाच्या अंडरच येतो. बर. CBSEच्या अंडरच येतो, फक्त त्याचा सिलेबस हा वेगळा असतो कारण तो सेल्फ स्टडी वरती केला जातो, जास्त ओरिएंटेड असतो. त्यामुळे त्याचा सिलेबस ऍज कम्पेअर्ड टू स्टेट बोर्ड किंवा CBSEच्या तो थोडासा सॉफ्ट असतो. म्हणजे पटकन मुलांना सेल्फ लर्निंग करून समजू शकेल असा असतो. आणि गव्हर्नमेंटनी एवढं छान पद्धत त्याच्यामध्ये केलेली आहे की बाबा तुम्हाला सब्जेक्टचं रिस्ट्रिक्शन्स नाहीये, ऑप्शन्स भरपूर देतात.
आणि बरं. फक्त 5 सब्जेक्ट वरती तुम्हाला अभ्यास करायचा असतो. म्हणजे जसं आपण इंजिनिअरिंग मध्ये, मी स्वतः Yes. इंजिनियर आहे, ऑप्शनल आपल्याला निवडायचे असतात, बरोबर. 10-12 सब्जेक्ट असतात, त्याच्यापैकी आपल्याला 1 किंवा 2 ऑप्शनल सब्जेक्ट निवडायचे. सो त्या प्रकारचं इथे देखील असतं. येस, शाळेसारखं नाही तुम्हाला हे 7चे विषय तुम्ही केलंच पाहिजे, तिथे ऑप्शनल असतात. सो मी डिसाईड करणार की मला कुठला Decide पाहिजे. किती सब्जेक्ट असतात? 5 सब्जेक्ट असतात. 5 सब्जेक्ट कंपल्सरी तुम्हाला आहेत. 5 आहेत. सब्जेक्ट तुम्ही तुमच्या चॉईसने घेऊ शकता. ओके, हम्म. बरं, मला वाटलं 5वी मध्ये मला हे 5 विषय घ्यायचे, 5वी, 6वी, 8वी. ओके, त्यांचे 3 ग्रुप्स आहेत. 5वी ते 6वी पर्यंतचा एक ग्रुप आहे, बरं. 7वी 8वीचा एक ग्रुप आहे, 9वी 10वीचा एक ग्रुप आहे. बरं. ओके, त्या ग्रुप प्रमाणे तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. 5वी 8वी आणि 10वीला तुम्हाला परीक्षा द्यावी लागते, कंपल्सरी आहे. बर. ओके, आणि त्याचं 6वीला वगैरे सर्टिफिकेशन परीक्षा नाही? नाही, 6वी 7वीला परीक्षा नाहीये. बर. ओके, आणि तुम्ही डायरेक्टली 10वीची परीक्षा देऊ शकता. आणि त्याचं सुद्धा तुम्हाला सेंट्रल बोर्डाकडचंच NIST अंडर तुम्हाला सर्टिफिकेशन येतात की सगळीकडे व्हॅलिड आहे. तुम्हाला कुठल्याही स्कूलमध्ये तुम्हाला ऍडमिशन मिळू शकते, कॉलेजला ऍडमिशन मिळू शकते, गव्हर्नमेंटमध्ये तुम्ही अप्लाय करू शकता. बाहेरच्या देशात जायचं असेल तरी सुद्धा ते सर्टिफिकेट व्हॅलिड आहे. बर. हाही ऑप्शन खूप चांगला आहे. त्याच्यामुळे काय होतं की तुमचं ज्यांना लोकांना स्किल डेव्हलप करायची आहे तिकडे या गोष्टीचा बेनिफिट ते घेऊ शकतात. मी स्वतः माझ्या मुलाला आता मी स्कूलमधनं काढून होम स्कूलिंगला ऍडमिशन घेतलं, कारण मला माहिती की माझा मुलगा अभ्यासामध्ये ठीक आहे, ऍव्हरेज आहे, पण त्याची दुसऱ्या गोष्टीमध्ये क्वालिटी जास्त आहे. याचा अर्थ मी नाही की मी अभ्यासाला कमी महत्व देते, अभ्यासाला पण मी ऍव्हरेजली महत्व देते, पण जर आपल्याकडे ऑप्शन्स आहेत तर आपण का नाही यूज करतो. आणि जर तुम्ही फाइंड आउट केलं, आता मी 1-1.5 वर्षापासून मी तुम्हाला म्हटलं की मी या गोष्टीचा अभ्यास करते आणि मी फाइंड आउट करते काय आहे, आणि मला खरंच आश्चर्य वाटलं की पुण्यामध्ये 1.5 लाख मुलं होम स्कूलिंग करतात. ऑलरेडी 1.5 लाख मुलं ऑलरेडी 1.5 लाख मुलं करतात, आणि चांगल्या घरातल्या, म्हणजे जे डॉक्टर, इंजिनियर किंवा IT फील्ड मधली जे आहेत. बाहेरच्या देशामध्ये बाबा त्यांचा विजाचा प्रॉब्लेम आहे किंवा वारंवार येणं जाणं होतं किंवा ऑपॉर्च्युनिटी कधी पण येऊ शकते, ती मुलं सुद्धा NIST अंडर परीक्षा देतात. आणि NIST अंडर, आणि अशी पण काही मुलं आहेत की जे NIST अंडर परीक्षा देतात आणि IITचा अभ्यास 8वी पासून चालू करतात. हो, कारण त्यांचं एम ते आहे. ते आहे. मग हे सोपं का झालं? टार्गेट मी आधी डिसाईड केलं की मला IIT कॉलेज पाहिजे. करेक्ट. मग मी 10वीच्या नंतर तो अभ्यास चालू करण्यापेक्षा मी 5वी पासून तो अभ्यास माझा चालू केला किंवा 7वी पासून तो अभ्यास चालू केला. कुणी करायला पाहिजे होमस्कूलिंग? ज्या मुलांचं टार्गेट क्लिअर आहे की मला ह्या फील्डमध्ये जायचंय आणि मला त्या गोष्टीमध्ये टॉपर करायचंय किंवा मला एका हायर पोझिशन पर्यंत जायचंय, बर, त्या मुलांनी डेफिनेटली करावं. दुसरी कॅटेगरी, ज्या मुलांना वाटतं की मला स्कूलमधले काही विषय आवडत नाहीयेत, रट्टा मेकिंग आहेत, आणि त्या पॅरेंट्सलाही वाटतंय की काय हे आहे, याच्यामध्ये उगीच सगळ्याच गोष्टी हे करतात, पण माझा मुलगा ह्या गोष्टी करू शकतोय किंवा एखाद्या स्पोर्ट्समध्ये तो करू शकतोय. आजकाल मुलांना स्पोर्ट्स क्लासेसला का पाठवलं जात नाही? कारण स्कूल, क्लासेस हे सगळ्या गोष्टी करून मुलांना तो एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटी करण्यासाठी वेळच मिळत नाही. करेक्ट. कारण जनरली जर बघितलं CBSEचं स्कूलचं टायमिंग सकाळी 8ला जा किंवा 3:30-4ला तुम्ही या. मुलं येतात, थोडंफार काहीतरी खातात, परत ट्युशन्सला जा. त्या मुलामध्ये काय ताकद राहणार आहे? काही एक्स्ट्रा तो करू शकत नाही करू शकत. मग सॅटर्डे संडेमध्ये कुठेतरी थोडंफार काहीतरी लावा किंवा कुठेतरी आउटिंगला घेऊन जा, पण फिजिकल होत आहे का? नाही होत. तुम्ही आजकाल बघितलं असेल 40 वयामध्ये पॅरालिसिस किंवा हार्ट अटॅकचे प्रमाण वाढत चाललेत. का वाढत चाललेत? मुलांना तेवढं खेळायलाच मिळालं नाहीये. ह्या गोष्टी तुम्हाला लांबच्या वाटतात, पण ह्या गोष्टीचा तुम्ही बारीक विचार करा. तुमच्या शरीरामध्ये ती कपॅसिटीच राहत नाहीये. खूप कमी वयामध्ये हार्ट अटॅकचे प्रमाण वाढलेत. अभ्यास हा तुमच्या मेंदूची गरज आहे, तुमच्या करिअरची गरज आहे, पण खेळणं किंवा आपण खेळणं म्हणजे प्रॉपर खेळणं म्हणते मी, मैदानी खेळ म्हणते. मैदानी खेळ ही तुमच्या शरीराची गरज आहे. करेक्ट. जर तुमचं शरीर चांगलं असेल तर तुमचा मेंदू चांगला आहे. एखादा मुलगा हुशार आहे, सगळ्या गोष्टी करतो, जॉबला लागला, 2-3 वर्ष तर हार्ट अटॅक होऊन गेला. काय उपयोग झाला त्याच्या हुशारीचा? बरोबर, काहीच उपयोग होत नाही. बरोबर. अशा केसेस भरपूर आल्यामुळे आम्ही थोडंसं वेगळा कन्सेप्ट चालू करण्याचा याच्यावरती मी काम चालू केलं आणि तो मी चालू करते. बरोबर. ओपन लर्निंग सिस्टम. याच्यामध्ये तुम्ही 2 मुद्दे मला सांगितले की ज्यांचं गोल फिक्स आहे की मला आयुष्यामध्ये हेच करायचे त्यांच्यासाठी, आणि दुसरं की ज्यांना काही स्किल डेव्हलप वगैरे करायचं आहे अशा मुलांसाठी. अजून कोणत्या मुलांसाठी हे चांगलं ठरू शकतं? ज्यांना असं वाटतं की शाळेमध्ये जाऊन माझ्या मुलाला थोडंसं स्ट्रेस होतोय किंवा माझ्या अभ्यासामध्ये लक्ष लागत नाहीये किंवा मोबाईल ऍडिक्शन जास्त झालेले आहेत किंवा थोडंसं म्हणू शकतो की काही मुलं मुडी असतात, केलं तर करणार तर नाही करणार, राईट? कारण प्रत्येक टीचर त्या मुलांपर्यंत पोहोचत नाही, पण त्या मुलाला पण तिथपर्यंत जाण्याचा अधिकार आहे.
आणि तो जाऊ शकतो. बरोबर. मी सांगते तुम्हाला, चॅलेंज देऊन सांगते, प्रत्येक मुलगा हा टॉपर लेवलला जाऊ शकतो. हो. टॉपरची डेफिनेशन ही काढली कोणी? टॉपर म्हणजे काय? 90% पडले म्हणजे तो टॉपर झाला का? नाही. टॉपर म्हणजे काय? तो मुलगा त्याने जे करिअर सिलेक्ट केलेलं आहे किंवा त्याने जे स्किल सिलेक्ट केलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी मास्टरी मिळवली. मग ती कुठलीही असू दे. फॉर एक्झाम्पल, एखादा वडापाववाला आहे, मला वडापावचा बिझनेस करायचा आहे किंवा मला एखादा हॉटेल बिझनेस करायचा आहे, आणि ते करून दाखवलं कमी वयामध्ये, तो टॉपर आहे. एखादा IIT मध्ये हायर स्कोरला आला. तुम्ही आता बघितलं, एक मध्यंतरी एक रील खूप व्हायरल झाली होती. जेईचा एक मुलगा होता, 300 ऑफ द 300 मिळाले, पण तो स्वतःला एक्सपोज करू शकत नव्हता. म्हणजे त्या मुलाला इतकं ट्रोल केलं गेलं. त्याची बॉडी लँग्वेज वरून तो एक्सप्रेस करू शकत नव्हता. राईट. कारण त्या मुलाने तेवढं सगळं त्याच्यामध्ये झोकले. त्याच्यासमोर एकच टार्गेट होतं की मला IIT ला जायचंय, पण तो जगणं विसरला. करेक्ट. कदाचित तो त्याचा स्वभावही असू शकतो की तो नसेल कदाचित ओपन होत, तो तसाच असू शकतो, कारण दोन्ही प्रकारची मुलं असतात. पण त्या मुलाला किती ट्रोल केलं गेलं. आणि दुसरी बाजू असू शकते की त्याला जगच कळलं नाही, म्हणजे खेळण्यासाठी म्हणा किंवा या सगळ्या गोष्टी तो नाही करू शकला. मित्रमैत्रिणींमध्ये तो नाही मिक्सअप होऊ शकला. म्हणजे आयुष्यातला जो काळ असतो ना, आपण कालचा दिवस पण नाही एन्जॉय करू. काल आपण मित्रांबरोबर गेलो, खूप एन्जॉय केला, पण तो दिवस आपण धरून ठेवला का? शेवटी संध्याकाळ झाली, सगळेजण आपल्या घरी गेले. म्हणजे लिटरली पॅरेंट्सनं अशा मुलांना मशीन बनवून ठेवलंय. मशीन. तुला हे करायचंय आणि तेवढंच करायचंय, त्याच्या व्यतिरिक्त तुझं काही आयुष्य नाही. त्याच्या आई वडिलांचा आनंद जास्त ओसडून वाहत होता, पण तो मुलगा स्वतःला एक्सप्रेस करू शकत नव्हता. बरोबर. पण हीच मुलं जर तुम्ही एक रॅन्डमली जर रिसर्च केला, असं आलेलं आहे की इंटरव्ह्यू मध्ये जेव्हा तुमचं टॉपर लेवलला जेव्हा इंटरव्ह्यूज होतो किंवा आपण म्हणू शकतो की तिथून जाताना नुसतं तुमचं स्कोरिंग नाही बघितलं जातं. बरोबर. तुमची पर्सनॅलिटी पण बघितली जाते, तुमची बॉडी लँग्वेज बघितली जाते, तुमचं आय टू आय कॉन्टॅक्ट तुमचं किती होते ते बघितलं जाते. हे खूप इम्पॉर्टंट आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही कुठून डेव्हलप करू शकता? मुलांमध्ये लहानपणापासून तुम्हाला या गोष्टी डेव्हलप केल्या पाहिजेत. इथून पुढचा काळ असा आहे की तुम्ही तुमच्या मुलामध्ये काही नसलं तरी चालेल, एज्युकेशन कमी असेल तरी सुद्धा चालेल, पण स्किल इम्पॉर्टंट आहे आणि त्याची पर्सनॅलिटी इम्पॉर्टंट आहे. बरोबर. एज्युकेशन हा फक्त एक कागदावरचा म्हणू शकतो की आपण झालेला आहे. गरजेचं आहेच, मी नाही म्हणत नाही. मी परत एकदा सांगते, अभ्यास महत्वाचा आहे, शिक्षण महत्वाचं आहे, पण प्रत्येक मुलासाठी तीच एक डेडलाईन नाहीये. मॅम, मला पुढचा अजून एक प्रश्न विचारायचा आहे की जर एखाद्या मुलाला, एखाद्या पॅरेंटला मी म्हणेल की होम लर्निंग किंवा या ओपन स्कूलमध्ये मुलाला शिकवायचं असेल, तर त्यांना कसं त्याला त्या स्कूलमध्ये दाखला घेता येईल किंवा ऍडमिशन घेता येईल? दाखला किंवा ओपन लर्निंग सिस्टीम मध्ये कसं आहे किंवा NIOS, आपण 2 विषय वेगवेगळे आहेत, स्टेट बोर्ड, CBSE किंवा NIOS. NIOS मध्ये कसं आहे, नॅशनल इंडियन ओपन स्कूल, जसं आपण म्हणतो राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ, जसं आपण कॉलेजला जिथे रात्रीच्या शाळेचं मुलं शिकत होती किंवा ओपन स्कूलमध्ये, तसं स्कूलसाठी पण आहे. तिथे तुम्हाला गव्हर्नमेंटकडनं, सेंट्रल बोर्डाकडनं सर्टिफिकेशन मिळतं. तिथे तुम्हाला त्यांचे सेंटर्स असतात, त्या सेंटरला जाऊन तुम्हाला परीक्षा द्यायची असते. त्यांचा पोर्शन किंवा त्यांचे जे बुक्स असतात ते त्यांच्या इंटरनेटवरती अवेलेबल असतात किंवा त्यांच्या वेबसाईटवरती अवेलेबल असतात. आणि फार कमी फी मध्ये तुम्ही NIOS ला ऍडमिशन घेऊ शकता. मग तुम्ही तुमचं सेल्फ स्टडी करा किंवा तुम्ही क्लासेस लावून तुम्ही त्याचा अभ्यास करून तुम्ही घेऊ शकता. शाळेमध्ये जायची आवश्यकता नाही, तुम्ही घरी बसून करायचा. पण ह्या सिस्टीम मध्ये काय होतं की बाबा, मग असे प्रश्न माझ्यापर्यंत आले की घरी बसून मुलं, जसं स्कूलचं असतं ना की सोशल कनेक्ट होत नाही किंवा ह्या सगळ्या गोष्टी होत नाही, मग त्याच्यामध्ये कशी मुलं तर डेफिनेटली सोशल कनेक्ट हा खूप महत्वाचा आहे. सोशल कनेक्ट अतिशय महत्वाचं आहे, कारण ज्याच्यामधून मुलं 90% मुलं बाहेरच्या एन्व्हायरमेंट म्हणून शिकतात. 10% जर मी म्हणत असेल की एज्युकेशन वाईज, पण 90% पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट करण्यासाठी 90% समाजावरती अवलंबून आहेत. मग त्या केसमध्ये कसं करायचं, म्हणून आपण ब्राईट ब्रेन्स ओपन लर्निंग सिस्टीम काढली की इथे आपण ज्या मुलांना होमस्कूलिंग करायचं आहे त्या मुलांनी एकत्रित येऊन इथे शिका. म्हणजे शाळेसारखंच असेल, बट या मुलांना जे शाळेचं रिस्ट्रिक्शन्स असतात किंवा बंधनं असतात, स्कूल सब्जेक्टचे कंपल्सरी असतात की हेच सब्जेक्ट शिकायचे, 5वीला हेच सब्जेक्ट असणार, तसं बंधन त्यांच्यावरती नसणार. तुम्ही तुमचा सब्जेक्ट सिलेक्ट करायचा. आम्ही प्रत्येक मुलाचं काउन्सिलिंग करणार. मी तुम्हाला एक प्रोसेस एक्सप्लेन करते, आपण हे कसं पद्धतीने करणार की आता आपण 5वी ते 10वीच्या मुलांसाठी हे ओपन लर्निंग सिस्टीम आपण काढत आहोत. ओके, याच्यामध्ये समजा 5वीला मुलं आमच्याकडे आलाय, ओके, त्या मुलाचं मी पहिले काउन्सिलिंग करणार.
त्या मुलाची आता एज्युकेशनल लेवल केवढी आहे किंवा बरं. त्याला कुठल्या विषयामध्ये इंटरेस्ट आहे किंवा त्याचं इन जनरल आपण म्हणू शकतो की त्याच्या पॅरेंटचे काही एक्सपेक्टेशन्स असतात. कारण 5वीच्या मुलाला स्वतःचं मत किंवा स्वतःला कुठल्या विषयात जायचं हा तो स्ट्रॉंगली नाही सांगू शकतो, करेक्ट. पण पॅरेंट सांगू शकतो. हो. मग त्या केसमध्ये आपण पॅरेंट्सला पण विचारणार की हो. बाबा तुमचे काय एक्सपेक्टेशन्स आहे, तुमच्या मुलाने काय केलं पाहिजे. ओके, मग ह्या सगळ्या गोष्टीचं आपण कोलॅबरेशन करणार. ओपन लर्निंग सिस्टीम मध्ये बेनिफिट काय होतं की तुम्हाला तुमच्या मुलाला जेवढे इझियर सब्जेक्ट्स आहेत किंवा त्याला ज्या गोष्टीमध्ये करायचं आहे ते सब्जेक्ट निवडता येतात. याचा बेनिफिट काय होतो की तो ओपन माइंडेडनी अभ्यास करायला सुरुवात करतो. करेक्ट. परीक्षेचं बर्डन नाही. युनिट टेस्ट आहेत, हे आहेत, ते आहेत. युनिट टेस्ट नाही, आपण वर्षातून एकदा परीक्षा ही गरजेची आहे कारण मुलांचं मूल्यमापन होतं. मूल्यमापन म्हणू शकतो आपण त्याला थोडक्यात जर मराठी शब्दात स्पष्ट सांगायचं म्हटलं, राईट. त्या मुलांचं मूल्यमापन नसतं. तुम्ही जो अभ्यास केलेला आहे तुम्हाला तो कितपत समजला त्याच्यासाठी ती परीक्षा घेतली जाते. आपण दर 6 महिन्यांनी किंवा दर क्वार्टरली अशी परीक्षा घेणार नाहीत, वर्षातून एकदाच आपण परीक्षा घेणार. पण मेन पर्पज हा असणार आहे की आपण जो विषय मुलांना शिकवतोय तो मुलांना पूर्णपणे समजला गेला का नाही. ते कसं कळणार मग जर आपण परीक्षा. आता तुम्ही मला सांगा, एखादा पिक्चर, बायोपिक पिक्चर्स येतात, ओके, की ते पुस्तकांमध्ये पण असतात. पुस्तकामध्ये वाचून बघण्यापेक्षा तुम्हाला तो पिक्चर जर मूवी मध्ये दाखवला, पुस्तकातले विषय कदाचित काही महिन्यानंतर तुम्ही ते शब्द विसरता किंवा ते कुठल्या साली बॉर्न झाले किंवा त्या ह्याचं नाव काय होतं विसरून जातो. पण ह्याचं तुम्ही मूवी मध्ये बघितलं. आता छावा मूवी आला होता. छावा मूवी संभाजी महाराजांवरती होता. संभाजी महाराजांच्या जर पुस्तकात जर मुलांना प्रश्न विचारले तर पटकन आले नसते. पण तो छावा मूवी बघितल्यानंतर मुलांना त्या सगळ्या गोष्टी एक एक इन्सिडेंट आठवले. बरोबर. तानाजी मालुसरेंचा मूवी आला, मग मुलांच्या लक्षात आलं की नाही सिंहगडावरती हे होतं. या सगळ्या गोष्टी कशा कनेक्ट झाल्या, म्हणजे काय झालं, मुलांची ग्रास्पिंग पॉवर कुठे आहे, व्हिडिओ टेक्नॉलॉजीवरती, व्हिज्युअल लर्निंग वरती आहे. मग आम्ही थेरॉटिकल वरती प्रेशर न देता व्हिडिओ कॉन्सेप्ट वरती आम्ही प्रेशर देणार की प्रत्येक सब्जेक्ट आम्ही व्हिडिओच्या मार्फत मुलांना ट्रान्सफर करणार आहोत की ज्याच्यामध्ये लर्निंग रट्टा अजिबात नाही. मुलांना तो विषय समजला पाहिजे, मुलांना ती गोष्ट पर्यंत समजली गेली पाहिजे की तुम्ही कधीही विचारा. आता जर मुलांना विचारलं उरी पिक्चर मधला हिरो कोण होता, छावा पिक्चर मध्ये कोणी मेन रोल केला, तानाजी मालुसरेंचा मेन रोल कोणी केला, कधीही विचारा. ज्या मुलांनी लहानपणी पिक्चर विचारला त्याला मोठ्यापणे जरी विचारलं तरी सुद्धा तो सांगू शकतो. पण पुस्तकामध्ये कुठल्या पानांवरती हा लिहिलेला आहे सांगू शकता का तुम्ही? नाही सांगू शकत. मग आपण त्या ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ऑलरेडी बाहेरच्या देशांमध्ये या गोष्टींवरती काम चालू आहे, तिथनं मुलांची प्रगती खूप वाढली आहे, रिझल्ट खूप चांगला येतो आणि ऑलरेडी ह्या गोष्टींवरती खूप रिसर्च झालेत. पण असं तर नाही होणार ना की समजा एखादा विद्यार्थी आहे ज्याला शाळेमध्ये कारण खूप सारे जास्त सब्जेक्ट असतात, बरोबर, इथे सब्जेक्ट मे बी लिमिटेड आहेत किंवा आपण त्याच्या आवडीनुसार आपण त्याला सब्जेक्ट देतोय, बट काही काही सब्जेक्ट असे असतात की जे कंपल्सरी त्या वयामध्ये शिकणं पण गरजेचं आहे. बेसिक मॅथ्स असतं, सायन्स असतं, त्या गोष्टी मॅथ्स, सायन्स आणि ईव्हीएस जे हिस्ट्री जे आपण म्हणतो हे विषय आपल्याकडे पण मॅन्डेटरी असणार आहेत. बरं, ओके, कारण मॅथ्स तुम्ही कुठेही जा, मॅथ्स तुम्हाला येणं गरजेचं आहे, राईट. पण एखाद्या मुलाला जर कुठल्या आर्ट क्षेत्रामध्ये जायचंय, ओके, बेसिक त्याला मॅथ्स येणं गरजेचं आहे ना, प्लस मायनस कॅल्क्युलेशन, राईट. आणि आजकाल डिजिटलचा जमाना आहे, आपण प्रत्येक कॅल्क्युलेशन हाताने करतोय का? नाही. सांगा बरं. टेबल्स आपल्याला पुढे जाऊन लागतात का? नाही. काय करतो? कॅल्क्युलेटर. हँडरायटिंग, डेफिनेटली मला माहिती आहे हँडरायटिंग चांगलं आलंच पाहिजे, पण आपण आज ऑफिसमध्ये जिथे कामाला जातोय किंवा कुठल्याही क्षेत्रात तुम्ही जा, कुठेही कागद आणि पेन घेऊन तुम्ही बसताय का? काय आहे समोर तुमच्या? एक्सेल, लॅपटॉप, जिथे रेडी इनपुट मिळतंय. आणि आजकाल तर चॅट जीपीटी आणि एआय मुळे तुमचं डोक्यातलं अर्धा मेंदूचं काम बरोबर एआय करतंय. मग तिथे तुम्हाला स्किल वापरायची गरज आहे का? नाही. मग तुमचे स्किल अजून तुम्ही इम्प्रूव्ह करा. जे आपल्याला रेडीमेड मिळतंय मग त्याच्यामध्ये वेळ तुम्ही का घालवताय? त्याच्या पुढच्या प्रोसेसवरती काम करा. आपण एआय कडनं काय शिकलं पाहिजे? एआय कडनं पण हे शिकलं पाहिजे ना. बरोबर. आता समजा घरामध्ये आपण एखादी कामाला बाई लावली, ओके, ती बाई हे काम करणार आपल्याला माहितीये, मग तरी सुद्धा आपण रोज ते काम करणार आहोत का? आपण काय करणार, तो वेळ कुठल्या तरी वेगळ्या कामासाठी युज करणार की नाही? बरोबर. इथून पुढे जगात महत्वाचं काय असेल तर तुमचा वेळ बरोबर खूप इम्पॉर्टंट आहे. करेक्ट. मग तुम्ही तुमच्या वेळेचं कसं मल्टिप्लिकेशन करू शकता त्याच्यावरती तुम्ही लक्ष द्या. म्हणजे तुम्ही तिथे मुलांना एक्सेल किंवा कॉम्प्युटरच्या पण काही गोष्टी शिकवणार आहात? येस, डेफिनेटली. तिथं त्या सगळ्या गोष्टी येणार. मी तुम्हाला काय म्हटलं की प्रत्येक मुलगा
हा त्याच्या पर्सनॅलिटी प्रमाणे बाहेरच्या जगामध्ये जाण्यासाठी काय काय गोष्टी महत्वाच्या ह्या सगळ्या गोष्टी मुलांना आहेत. आणि आजकाल तुम्हाला सांगते 5वीतल्या मुलाला सुद्धा कम्प्युटर चालवता येतो. वर्डमध्ये एखादं काही जरी करायचं म्हटलं सुद्धा करतो. बरोबर. मग आपण का त्याला त्या रट्टा मेकिंग मध्ये हे पुस्तक वाचून असंच्या असं उत्तर तुझं आलं पाहिजे नाही. कन्सेप्ट काय हे तुला कळलं ना बास. करेक्ट. सो एखादा इथे मुलगा तू पूर्णविराम नाही दिला, इथे तू अर्धच वाक्य सोडलं, नाही गरज आहे. बरोबर. प्रत्येकाला गरज नाही असं मी म्हणेन. काही प्रमाणात काही लोकांना बाबा ज्या क्षेत्रामध्ये पुढे जायचं तिथं आहे. आजकाल तुम्ही टाकलं ऑटो करेक्ट मध्ये स्पेलिंग आपोआप क्रिएट होतात. आणि ज्याला कॉन्फिडंट असतो बरोबर तरी सुद्धा तो रिचेक करतो ऑटो करेक्ट मध्ये जाऊन. पीडीएफ सगळ्या फाईल तुम्हाला गुगलवरती मिळतात, पण तुम्हाला गरज काय? बरोबर. वेळ का तुम्ही तिथे घालवताय? तुमचा जो प्रोडक्टिव्हिटी जो वेळ आहे, तुम्ही मला सांगा तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये काम करताय, ओके, त्या कंपनीमध्ये ऑलरेडी त्या स्किलवरती एखाद्या व्यक्तीने काम केलेलं आहे, ओके, किंवा ती स्किल जास्त महत्वाची नाहीये. त्या स्किलसाठी कुठलाही माणूस किंवा कुठलीही मशीन काम करू शकते. तुम्हाला तुमचा बॉस परमिशन देईल? तुम्हाला काय म्हणेल तो? तुला मी कुठल्या स्किलसाठी घेतलंय? बरोबर. जर सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटसाठी घेतलं, तू सॉफ्टवेअर डेव्हलप करण्यावरती लक्ष दे, प्रोडक्शनवरती लक्ष दे. करेक्ट. आयदर तू प्रोसेसवरती लक्ष दे. ह्या दोन गोष्टी वेगळ्यात. हा फरक पॅरेंट्सला कळला पाहिजे. सो पॅरेंट्सचा रोल खूप महत्वाचा आहे. पॅरेंट्सचा रोल खूप महत्वाचा आहे. रट्टा करून अभ्यास करण्यामध्ये काहीही अर्थ नाही. रट्टा केलेलं तुमचं फक्त परीक्षेपर्यंत लक्षात राहतं. परीक्षेच्या दुसऱ्या दिवशी ना ए आठवत, ना बी आठवत, ना सी आठवत, काहीही आठवत नाही. कारण गरजच नाही. मुलांच्या डोक्यात एकच आहे की मला अभ्यास करायचा आणि या वर्षाच्या इव्हेंटला किंवा ज्या वेळेला परीक्षा असेल त्या दिवशी फक्त अभ्यास तोपर्यंत माझ्या लक्षात ठेवायचा, त्याच्यानंतर मला विसरून जायचं. बरोबर. आम्ही ही एज्युकेशन सिस्टीम काय वेगळी आणतोय? आम्ही ब्रेन सायन्स लॅबच्या माध्यमातून पण काही गोष्टी ज्या सायंटिफिकली मुलांवरती वर्कआउट रिसर्च केलेल्या आहेत, ज्या ऑलरेडी आता खूप चांगल्या फील्डमध्ये महाराष्ट्रात नाहीये, पण महाराष्ट्राच्या बाहेर त्या गोष्टीवरती काम ऑलरेडी चालू आहे. आपण त्या टेक्नॉलॉजीचा वापर करून तो अभ्यास मुलांपर्यंत पोहोचवतो. प्रत्येक लेसन्स व्हिडिओच्या मार्फतच मुलांपर्यंत जाणार. बरं, मग मुलांना स्क्रीन येणार का? तुम्ही मला सांगा, आजकाल विदाउट स्क्रीन कुठला मुलगा राहतोय? पण त्या स्क्रीनवरती काय बघायचं हे आपण डिसाईड करू शकतो ना. असं नाही की आम्ही मुलांना सांगणार की तुम्ही ऑनलाईन तुम्हाला पाठवतोय तुम्ही बघा, अजिबात नाही. आम्ही व्हिडिओच्या मार्फत म्हणजे एखादी गोष्ट स्टोरी करून त्या मुलांना सांगणार. गरज पडली तर व्हिडिओ व्हिज्युअलायझेशन मध्ये त्या गोष्टी कन्सेप्ट करून कन्वर्ट करून आम्ही दाखवणार. कन्सेप्ट क्लिअर होणं हा आमचा मुद्दा आहे. एखाद्या लेसन्स मध्ये काय कन्सेप्ट आहेत, समजा 10 पॉइंट्स आहेत, त्या 10 पॉइंट्स पैकी समजा आता 4 पानांचा लेसन आहे, 4 पानांमध्ये एकच पेज असं निघू शकतो की तो त्याचं ब्रीफ करतोय. आजकाल तुम्ही बघितलं असेल वेब सिरीज वरती किंवा ह्याच्यावरती दाखवताना जे आपण सिलेक्ट करतो तो तिथे शॉर्ट मध्ये फिल्म दाखवतो आपल्याला की हे असं असणार आहे, हा स्टार्ट आहे, हा मध्ये एंड आहे, ह्याचा म्हणजे विषय काय. आपल्याला इंटरेस्ट वाटला तर आपण पूर्ण बघतो. तर आपण पूर्ण बघतो का? नाही पाहत, नाही, सोडून देतो. मग माझं म्हणणं की तुम्ही सब्जेक्ट वाईज जा, मुलांचं प्रेशर कमी करा. बरोबर. आता माझ्या मुलच्या स्कूलमध्ये म्युझिक विषय, त्याला अजिबात इंटरेस्ट नाहीये. म्युझिक विषय वाईट आहे का? नाही, अतिशय उत्तम आहे, पण त्याला इंटरेस्ट नाहीये. त्यांच्याकडे म्युझिकचा रिटर्न पेपर असतो. अच्छा. म्युझिकचा ओरल पेपर असतो, 80 मार्काचा पेपर. त्या मुलाला म्युझिक मध्ये इंटरेस्ट नाहीये तर तो मुलांनी त्या परीक्षेचा अभ्यास का करायचा? आणि त्याला तुम्ही मार्क देणार, आणि ते मार्क कमी पडले की डेफिनेटली त्याच्या टोटल स्कोर मध्ये तो मार्क कमी होतो. नाहीये गरज त्याला. करेक्ट. व्हॅल्यू एज्युकेशनची खूप मोठी मोठी उत्तरं लिहावी लागतात. पण व्हॅल्यू एज्युकेशनचा अर्थ काय? मुलांना त्याच्यातून व्हॅल्यू कळली पाहिजे की ह्या स्टोरीची व्हॅल्यू काय होती किंवा मोरल ऑफ द स्टोरी काय होती. जस्ट तुम्ही स्टोरीच्या ठेवा ना, त्याच्यावरती प्रश्न उत्तर तुम्ही का लिहायला सांगताय मुलांना? मग त्याच्यामध्ये मार्क कमी पडले की तो परत तो सिक्वेन्स चालू होतो. बरोबर. आता या तुमच्या स्कूल्समध्ये एखाद्या विद्यार्थ्याचं शेड्यूल काय असणार आहे? सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्याच्या काय काय ऍक्टिव्हिटीज होणार आहेत? सकाळी आपण सर 9 ते 5 मध्ये आपण हे शेड्यूल आपण ठेवलेलं आहे की तिथे मुलांना, आपण म्हणतो आजकालची मुलं स्थिर नाहीयेत. ओके, मी स्वतः मेडिटेशन घेते. मेडिटेशन गेली 7 वर्ष झाली मी घेते. मी ऑनलाईनच्या माध्यमातून मेडिटेशन घेते, ऑफलाईनच्या माध्यमातून मेडिटेशन घेते. मुलांना मेडिटेशन करायला लावणं. तुम्ही जर घरी मुलांना सांगा शुभंकरोती म्हणा, फार कमी मुलं शुभंकरोती म्हणतात किंवा फार कमी लोक मेडिटेशनला बसतात, कारण ती सवय नाही. पहिलं म्हणजे मुलांना मेडिटेशन करायला लावणं. ओके, मुलांना रोज काय करायचंय, आपल्याला पुढे आयुष्यात काय करायचं, आपण म्हणतो ना आपले गोल सेट केले गेले पाहिजे, अफर्मेशन्स दिली पाहिजे.
ही गरजेची आहे. याच्याने काय होतं, मुलांचा कॉन्फिडन्स वाढतो, स्थिरता वाढते, कन्सिस्टन्सी वाढते आणि मन स्थिर होतं. बरोबर. आणि ह्याच्यामुळे अभ्यासामध्ये लक्ष जातं. मग त्याच्यानंतर आपले जे रोजचे जे शेड्यूल्स आहेत त्याच्याप्रमाणे अभ्यास होणार. पण रोज 6 तास 5 तास अभ्यास नाही का, 40-40 मिनिटाचे क्लास तसे तसं नसतात. नाही होणार. आपल्याला एक विषय आहे तो पूर्णपणे तुम्हाला समजेपर्यंत तो विषय त्या दिवशी तोच विषय राहणार. ओके, कन्सेप्ट बेस्ड लर्निंग आहे आपलं. ओके. ती कन्सेप्ट तुमच्यापर्यंत उतरली गेली पाहिजे. हिस्ट्रीचा विषय तर आम्ही त्यांना गडावरती जाऊन इतिहास शिकू. असं नाही की दरवेळेला गडावरती घेऊन जाऊ, पण एखादी फेरी आमची महिन्यातनं एखाद्या गडावरती होणार. एखाद्याला बिझनेस कम्युनिकेशन बद्दल हवं असेल तर एखाद्या ठिकाणी एखाद्या कंपनी घेऊन जाऊ. प्रॅक्टिकल नॉलेज मुलांना कळलं पाहिजे. बँकेत घेऊन गेले पाहिजे मुलांना, कशा पद्धतीचे व्यवहार होतात. शेअर मार्केट बद्दल का नाही नॉलेज दिलं जात मुलांना. आजकाल एका बिझनेसवरती, एका सोर्स ऑफ इन्कम वरती जगणं शक्य आहे का? नाही. अभ्यास कशाचा चाललाय? एक नोकरी मिळवण्यासाठी. बरोबर. मुलांना आतापासून तुम्ही तुमचे 2 सोर्स ऑफ इन्कम किंवा 3 सोर्स ऑफ इन्कम चालू कसे करायचे याच्यावरती पण गायडन्स देणार. म्हणजे जो प्रॅक्टिकल आयुष्यासाठी जो गरजेचा आहे. सेव्हिंग्स करणं आजकाल जर बघितलं, म्हणजे आपला जो काळ होता, सेव्हिंग्स करायचे माहितीच नव्हतं. पैसा आला, घरासाठी खर्च करायचा, मुलाबाळांसाठी खर्च करायचा, काही लागलं तर कर्ज काढायचं आणि घरायचं. सेव्हिंग्स करेपर्यंत पुढचं आयुष्य संपत गेलं आणि शेवटी एंड ऑफ द डे नाही. सेव्हिंग्स करणं पण हे मुलांना शिकवलं गेलं पाहिजे. मग सेव्हिंग्स कसं करायचे आहेत ना, मग जे टूल्स आपल्याकडे अवेलेबल झालेले आहेत, इंटरनेटच्या माध्यमातून जे टूल्स अवेलेबल झाले, पण त्याचा उपयोग मुलांना कशा पद्धतीने करायचा. फक्त इंस्टाग्राम मोबाईल बघण्यासाठी नाही, तर ह्या गोष्टीसाठी सुद्धा आहे. हे मुलांना तुम्ही दाखवा तर कळेल ना. पण तो मोबाईलवरती काय बघायचं, कितपत बघायचं, हे आम्ही त्यांना सांगणार. चॅलेंज देऊन सांगते, मुलं मोबाईल बघणं कमी करतील. मला पुढचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. तुम्ही हे ब्राईट ब्रेन्स ओपन लर्निंग सिस्टीम जी आहे ती का करताय तुम्ही? ब्राईट ब्रेन्स ओपन लर्निंग सिस्टीम ही संकल्पना जेव्हा आहेत, हा उपक्रम तुम्ही असं समजा वाटलं तर, उपक्रम हा का चालू करावासा वाटला की 5वी ते 10वीच्या मुलांसाठी आपण हा बेसिकली चालू करतोय की ह्याच्यामध्ये मुलांना अभ्यासाबरोबरच प्रोडक्टिव्ह नॉलेज, प्रॅक्टिकल नॉलेज, आत्ताच्या जगात काय चाललेलं आहे याचं नॉलेज, आणि 5 वर्षानंतर कुठल्या करिअर ऑपॉर्च्युनिटी येणार आहेत याच्याबद्दलचा अभ्यास, नुसतं लेक्चर नाही तर ह्याच्याबद्दलचा अभ्यास रोजच्या अभ्यासाबरोबर होणार आहे. की जिथे मुलांना मेडिटेशनची पण गरज राहणार आहे, जिथे मुलांना सपोर्टची पण गरज लागणार आहे, जिथे मुलांना कॉन्फिडन्स स्वतःचा बिल्टअप करण्यासाठी पण गरज लागणार आहे. आणि हे प्रत्येक मुलाचं वेगवेगळं असणार आहे. एखाद्या मुलामध्ये कॉन्फिडन्स हायर असू शकतो, त्याला गरज नाहीये, राईट. मग त्याच्यामध्ये बाकीच्या गोष्टींवरती काम केलं जातं. एखाद्या मुलामध्ये कॉन्फिडन्स कमी आहे, त्या मुलाचा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी काम केलं जातं. एखाद्या मुलाला स्पोर्ट शिकायचंय पण टायमिंगमुळे तो शिकू शकत नाही. आम्ही अशा ठिकाणी हे बनवलेलं आहे की जिथे आजूबाजूला सगळ्या स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी आहे, की जेणेकरून आपला रोजचं सेशन झाल्याच्या नंतर तो स्पोर्ट्सलाही जाऊ शकतो. घरी जाऊन होमवर्क नाही, परीक्षेचं टेन्शन नाही, जो काय आहे ते सगळ्या गोष्टी अभ्यासाच्या रिलेटेड सगळ्या इथेच असणार आहेत. पुस्तकं पण इथेच ठेवायची, रोज घरी घेऊन जायचं नाही. ह्याच्यामुळे घरी गेल्यानंतर आईचा जो प्रश्न असणार आहे मुलांना, अभ्यास आहे का, तर नाही. मग ह्यानी काय होणार आहे, पॅरेंट्स मधलं आणि मुलांमधलं बॉन्डिंग खूप स्ट्रॉंग होणार. घरातलं वातावरण बदलू शकतं. आईला मुलाचं टेन्शन नसणार आहे अभ्यासाचं, बरोबर, करिअर वाईज असू शकतं, पण अभ्यासाचं रोजचं जे टेन्शन, कारण आज 90%, 99% आईच्या पाठीमागे किंवा वडिलांच्या हे टेन्शन, घरी यायला होमवर्क केलास का, मुलांशी काय बोललं जातं. सगळ्यात पहिला प्रश्न हेच विचारतात की आजचा अभ्यास केलास का, उद्या परीक्षा आहे, अभ्यास कर. राईट. ह्याच्या पलीकडे विचारच नसतात, फार फार तर वेगळे. पण याने असं नाही होऊ शकत की अभ्यास म्हटलं तो डिसिप्लिन मध्ये देखील राहतो ना, की अभ्यास करतो, वाचतो किंवा काही लिहितो, होमवर्क करतो, त्याने एक डिसिप्लिन देखील लागतो. आपण हे सगळे डिसिप्लिन फॉलो करणार आहोत. मी तुम्हाला तेच सांगते, आपण एज्युकेशन सिस्टीम कुठेही ब्रेक करत नाही आहोत. जे शाळेमध्ये जे मुवमेंट आहे, आपण सिस्टीम चेंज करतोय. अभ्यास करण्याची सिस्टीम आपण बदलतोय. ओके, की जिथे बाबा 40 मुलांबरोबर बसून तुला अभ्यास नाही करायचा, तुला ग्रुपमध्ये अभ्यास करायचा. आणि त्याच्यासाठी वेगवेगळ्या विषयामधले स्पेशलायझेशन जे आहेत, स्पेशल टीचर्स तिथे अवेलेबल असणार आहेत की जे तुला शिकवणार आहेत. समजा 7th स्टँडर्डचा स्टुडंट आहे पण त्याला 5th स्टँडर्डचा मॅथ्स त्याचा क्लिअर नसेल, तर त्याला बेसिक पासून शिकवणं गरजेचं आहे. असं नाही की तुला 5वीतला काय येत नाही. आम्ही टीचर्सला असं ट्रेन केलेलं आहे की बाबा माझ्यासमोर जो विद्यार्थी आलाय त्याच्यामध्ये काय
शिकवण्याची गरज आहे, कुठल्या लेवलपर्यंत आणायचं आहे. म्हणजे फार लेवलपासून जर सांगायचं झालं की एखाद्या मुलाचं हँडरायटिंग चांगलं नाहीये, हँडरायटिंग इम्प्रूव्ह करण्यापासून त्याची तयारी करायची. राईट. पण 10वी पर्यंत तो मुलगा पूर्णपणे ट्रेन होणार. आणि NIOS किंवा स्टेट बोर्ड किंवा CBSE आपण तिन्ही ऑप्शन्स आपण ठेवलेले आहोत. NIOSच्या जर थ्रू तुम्ही गेला तर तुम्हाला सब्जेक्ट सिलेक्ट आहेत, ऑप्शन तुम्ही तुमच्या ह्याच्याप्रमाणे करू शकता. आणि NIOSचा एक मोठा बेनिफिट असा आहे की तुम्हाला एकदम सगळ्या विषयांची परीक्षा द्यायची नसते. ओके. तुम्ही काही विषयांची ऑक्टोबरमध्ये परीक्षा देऊ शकता, काही विषयांची मार्चमध्ये परीक्षा देऊ शकता. आणि याचं कंबाईन सर्टिफिकेट तुम्हाला मार्चमध्येच मिळतं. म्हणजे असं कुठेही तुम्हाला ऑक्टोबर पास किंवा असं येत नाही. किती प्रेशर मुलांचं कमी होईल. इंजिनिअरिंग सारखंच. येस. सेमेस्टर प्रमाणे तुम्ही काम करू शकता. तिथेच मुलांचं प्रेशर खूप कमी होतं. करिअर वाईज मला सांगा की काय काय ऑपॉर्च्युनिटीज राहू शकतात. समजा करिअर वाईज जर तुम्ही गेला तर तुम्हाला इंजिनिअरिंगला जायचंय, मेडिकलला जायचंय, तिथे काही परिणाम पडणार नाही ना की समजा मी तिथे तुम्हाला बेनिफिट मिळावा म्हणूनच आपण ह्या सगळ्या गोष्टी करतो. अच्छा. राईट. मला 10वी 12वी नंतर JEE CET करायचं किंवा मला कुठल्याही क्षेत्रात जायचं आहे, मग त्या क्षेत्राची सुरुवात जसं आपण मी म्हटलं तुम्हाला की 5वी पासूनच 6वी पासूनच त्या मुलाला त्या क्षेत्राबद्दल माहिती गोळा करून जर आपण दिली तर त्याचं काय होणार आहे, इनपुट त्याचे वाढणार आहे. जेव्हा तो इंटरव्ह्यूला जाईल त्याच्याकडे खूप सारं नॉलेज असणार आहे. करेक्ट. अशा मुलांपर्यंत तुम्ही फर्स्ट इंटरव्ह्यू मध्ये क्रॅक होण्याचे तुमचे चान्सेस 99% आहेत. बरोबर. तुमच्याकडे सगळे इनपुट असेल, तुम्हाला गोळा करत बसायची गरज नाहीये. बट आपण हे एक्सपिरियन्स कोणाकडनं घेणार आहोत, आपण त्या क्षेत्रातले. आता समजा माझ्याकडे मुलं आहेत, ओके, आता समजा आपण झालो की 25 मुलांची बॅच आहे आता, ओके, 25 मुलं तर 10वीची मुलं पास आउट बाहेर पडतात, त्यांना त्या क्षेत्रात जायचंय. तर त्या एज मधले किंवा त्या करंट वर्षातले म्हणा किंवा ज्यांनी सडनली जॉईन केलेलं आहे किंवा त्यांनी त्याच्यामध्ये प्रभुत्व मिळवलेलं आहे किंवा एक हायर ऑफिसर लेवलला गेलेले आहेत आत्ताच्या काळातले, त्या लोकांना आपण गायडन्ससाठी बोलवणार आहोत. लेक्चर्स, त्यांचे गेस्ट लेक्चर्स होणार किंवा त्यांचं प्रॅक्टिकल नॉलेज आपल्याला मिळेल, त्यांचे एक्सपिरियन्सेस आपल्याला शेअर करायला मिळतील की बाबा तुम्हाला कसं लाईफ असतं. आजकाल IT सॉफ्टवेअरमध्ये जॉब मिळणं हे फक्त स्टेटस झालं आहे, पण त्या लोकांना विचारा तिथे जाऊन की तिकडे काय हालत आहे. बरोबर आहे. रडतात पण कोणाला सांगणार, कारण ती जी सवय लावून घेतलेली असते स्वतःला त्या स्टेटसमध्ये जगायची, तिथून बाहेर नाही पडू शकत. ते एक दलदल आहे. करेक्ट. आणि फार फार तर 10 वर्ष माणूस इथे जॉब करतो सायलेंटली. त्या 10 वर्षामध्ये पण 10 वर्षानंतर तो स्वतःचं सगळं विसरून जातो. केस गेलेले असतात, मेडिकल इश्यूज, हेल्थ इश्यूज, फॅमिली इंटरॅक्शन राहत नाही, फक्त मी, माझी बायको, माझी मुलं, एवढंच स्ट्रेस राहतो. बरोबर. मग ह्या सगळ्या गोष्टीची कल्पना मुलांना पहिल्यापासून जर तुम्ही दिली, त्यांच्यासाठी ते गोष्ट टॅकल करणं सोपं. करेक्ट. त्याची स्ट्रेंथ वाढवणं शकतो. करेक्ट. राईट. पैलवान एखादा मुलगा होतो, तो डायरेक्ट मोठा होऊन पैलवान होतो का नाही, त्याची तालीम चालू असते ना, पहिल्यापासून चालू असते. ती तालीम कशासाठी असते, तुझे मसल स्ट्रॉंग होण्यासाठी. राईट. मग ही जी आहे आपल्याला ती बॉडी सिस्टम जी आहे ती तुमची स्ट्रॉंग करण्यासाठी आपण हे ओपन लर्निंग स्कूल चालू केली की ज्याच्यामध्ये मुलांना एज्युकेशन बरोबर ह्या सगळ्या गोष्टीचं पण नॉलेज मिळालं पाहिजे. एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटीज काय काय तुम्ही एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटीज सर ह्याच्यामध्ये आपण जसं मी तुम्हाला म्हटलं की आपण आजूबाजूला अशा ठिकाणी आपण जागा जिथे हे केले की जिथे फुटबॉलचे आहेत, क्रिकेट आहेत, ज्यांना डान्सिंग क्लासेस करायचे आहेत, हँडरायटिंग वाले असतील किंवा कुठलाही मल्टीपर्पज, कारण तुम्हाला संध्याकाळचा वेळ मिळणार आहे, अभ्यास तुम्हाला करायचा नाही, तो वेळ तुम्ही एखाद्या स्पोर्ट्समध्ये तुम्ही करू शकता किंवा एखादा स्किल शिकायचं आहे त्याच्यामध्ये तुम्ही करू शकता. याचा फायदा तुम्हाला काय होणार, तुमचा टाइम मॅनेजमेंट बरोबर होणार. बरोबर. खेळायलाही मिळालंय, अभ्यासही झालाय, आई वडिलांचं जरा टेन्शन नाही की बाबा मुलांनी काय अभ्यास केलाय मला दाखवणार नाही किंवा उद्या त्याची ग्रोथ, काही टेन्शन नाही. पण ह्याच्यामध्ये मुलांच्या एज्युकेशन मध्ये कुठेही आम्ही कॉम्प्रोमाइज करणार नाही आहोत. काय फक्त परीक्षा म्हणून त्यांचं मेजरमेंट आम्ही करणार नाही, पण ते तुम्हाला डेफिनेटली दिसेल. बरोबर. माझ्या मुलाला काय कळलंय काय नाही हे तुम्हाला मुलगा बरोबर सांगेल. तसं तसं त्याप्रमाणे आपण त्याचा रोजचा रिपोर्ट बनवणार आहोत की मुलाला काय समजलंय. बरोबर. प्रत्येक गोष्ट हँडल कशी करायची, कशा पद्धतीने करायची मुलांना कळलं पाहिजे. टास्क कसा हँडल करायचा, कुठली सिच्युएशन चालेल, कशा पद्धतीने हँडल करायचं, आपल्या फॅमिलीला कसं सपोर्ट करायचा. बरोबर. ह्या गोष्टी कळल्या पाहिजे. आणि आजकाल तुम्ही म्हणालात तर मुलं सगळ्या गोष्टी ऐकून घेतात पण मन मोकळं करत नाहीत. घरामध्ये फॉर एक्झाम्पल आई वडिलांची वाद चालू असते, मनात ठेवतात, बोलणार कोणाला, आईला बोलू शकत नाही, काय झालं काय वाटलं, वडिलांना बोलू शकत नाही, पण ते मनातून निघणं बाहेर खूप महत्वाचं असतं. बरोबर. खूप छोटे छोटे विषय असतात पण मुलं ती डोक्यात ठेवतात. मग ते मुलांच्या मनातून काढणं खूप गरजेचं आहे, कारण मग मुलं समजून जातात की आपल्याला पण असंच पुढे जाऊन वागायचंय की आपल्या लाईफमध्ये येणारी व्यक्ती ही अशीच वागणार आहे.
हे काढण्यासाठी रोजचं मेडिटेशन गरजेचं आहे. मुलांमध्ये ऑटोमॅटिकली जी मुलं हायपर ऍक्टिव्ह आहेत ती स्टेबल होतील. ज्यांच्यामध्ये स्ट्रेस खूप आहे तो स्ट्रेस फ्री होईल, कॉन्सन्ट्रेशन लेवल वाढेल, कॉन्फिडन्स लेवल वाढेल, त्याची मेमरी कपॅसिटी वाढेल. आणि ह्या सगळ्या गोष्टीचे फायदे आपल्याला ब्राईट ब्रेन्स ओपन लर्निंग सिस्टम मध्ये तुम्हाला मिळतील. मला सांगा की होम स्कूलिंग करणं हे खरं सोपं आहे? नाही, होम स्कूलिंग करणं खरं सोपं नाहीये. ओके, होम स्कूलिंग करणं म्हणजे तुम्ही तुमच्या मुलाला पूर्णपणे जर तुम्ही 6 तास मुलाच्या बाजूला बसून त्याला जर अभ्यास पूर्ण किंवा एज्युकेशनल नॉलेज जर तुम्ही देणार असाल तर ठीक आहे. ओके, पण आपण म्हणू शकतो की नाही बाबा चला तू ऑनलाईन क्लासेस कर किंवा हे जाऊन क्लासेस कर, तर होम स्कूलिंगला उपयोग नाही. डिफिकल्टी आहे कारण त्याला त्याचे डाऊट्स स्वतः सॉल्व्ह करायचे आहेत किंवा काही गोष्टीमध्ये किंवा एक पॅरेंट्स म्हणून आईला आधी तो अभ्यास करावा लागेल किंवा जे कोणी त्याचे गार्डियन्स असतील किंवा जे कोणी टीचर्स असतील बाबा त्या विषयामधलं नॉलेज आधी स्वतःला घ्यावं लागेल, मग मुलांना एक्सप्लेन करावं लागेल. पण हे जेव्हा होम स्कूलिंगमध्ये शाळेत न जाता जेव्हा तुम्ही ग्रुपमध्ये बसून अभ्यास करता त्यावेळेला तो जास्त तुमच्यासाठी होईल. बरोबर. ओके, किंवा होम स्कूलिंग ज्यांना करायचं असेल अशा पॅरेंट्सला मी सांगेल की बाबा तुम्ही होम स्कूलिंग मध्ये करताना मग तुम्ही तुमचा प्रॉपर एक प्लॅनर तयार करा की बाबा मला माझ्या मुलाला हा विषय शिकवायचा आहे किंवा आपण म्हणू शकतो की स्पेशल त्याच्यामध्ये जर कोणी आजकाल होम ट्युशन्स वाले लावतात की घरी येऊन शिकवतात, मग त्या फील्ड मधले असेल मग तुम्ही सब्जेक्ट प्रमाणे प्लॅनर तयार करा. ओके. पण होम स्कूलिंगचा पूर्णपणे फायदा घ्या. नुसतं होम स्कूलिंग न करता त्याच्याबरोबर अजून एखादं स्किल तुम्ही इम्प्रूव्ह करा. म्हणजे त्या मुलाचा वेळ वायाला जात नाही ह्याची काळजी घ्या. बरोबर. आणि आई देखील शिकू शकते. सपोज ती आई देखील शिकू शकते जर तिला पूर्णपणे कॉन्फिडंट आहे की मी सगळ्या गोष्टी शिकवू शकते, स्वतः लर्निंग करून घेऊ शकते, तर डेफिनेटली तुम्ही करा, काही हरकत नाहीये. आपण ओपन लर्निंग सिस्टम कोणासाठी केलेली आहे की बाबा होम स्कूलिंग करायचं आहे पण आम्ही मुलाला पूर्णपणे वेळ देऊ शकत नाही किंवा वेगवेगळ्या ट्युशन कोचिंग क्लासेसमध्ये जाऊन पैसे तेवढे म्हणजे भरणं ते खूप वेगवेगळ्या विषयांसाठी करणं पॉसिबल नाहीये. आणि मग मुलाला एकट्याला बसून अभ्यास करायला जसं म्हणतो की होम स्कूलिंग मध्ये काय होतं, सगळ्यात मेन प्रश्न येतो की मुलं आयसोलेटेड होतील का. त्या प्रश्नाचं उत्तर ओपन लर्निंग सिस्टम मध्ये आहे. तिथे तुम्हाला शाळेप्रमाणेच मुलं ग्रुपमध्ये बसून अभ्यास करायचा आहे, जिथे तुम्हाला टीचर असं नाही, तिथे तुम्हाला स्कूल एन्व्हायरमेंट सारखं एन्व्हायरमेंट असणार आहे. म्हणजे स्कूलमध्ये जे तुमचे डान्स कॉम्पिटिशन्स होतात किंवा स्पोर्ट्स होतात हे सगळे ऍक्टिव्हिटी आपण तिथे घेणार आहोत. आपण तिथे ट्रेकिंग घेणार आहोत, आपण तिथे फील्ड व्हिजिट घेणार आहोत. ह्या सगळ्या गोष्टी होम स्कूलिंग मध्ये घरी बसून करणं शक्य नाहीये. बरोबर. म्हणून ह्याची ओपन लर्निंग सिस्टीमची आपण तो उपक्रम आपण चालू केला की होम स्कूलिंग करा पण होम स्कूलिंग बरोबर ह्याही गोष्टी तुम्ही घ्या. कारण घरी बसून शिकवणं जर तुम्हाला 6 तास जर तुम्ही रोज मुलांना देऊ शकत असाल तर तुम्ही होम स्कूलिंग घरी बसून करा, स्वतः करा. तर ते फायदेशीर आहे. जर पॉसिबल नाही तर तुम्ही मुलांना तो निर्माण होणार मुलांमध्ये आयसोलेशन किंवा मला एकटाच करायचंय, ती मुलं आयसोलेटेड होऊ शकतात. बरोबर. मला एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की खूप सारे पॅरेंट्स असतील ज्या आज आपला पॉडकास्ट पाहत आहेत, तर त्यांना तुम्ही काय एक संदेश द्याल, काय मेसेज तुम्ही त्या पॅरेंट्सला द्याल? पॅरेंट्ससाठी माझा हा संदेश असेल की तुम्ही नक्कीच आपल्या ब्राईट ब्रेन्स ओपन लर्निंग सिस्टीमला एकदा भेट द्या. ज्या पॅरेंट्सला मी फक्त जस्ट एक नॉर्मल फक्त मेसेज टाकला होता की मी चालू करते, मला भरपूर पॅरेंटचे फोन आले की कशा पद्धतीने आहे काय आहे. तर इथे काही दिवसांमध्येच आपण त्याचे एंट्रन्स किंवा ह्या सगळ्या गोष्टी आपण घेणार आहोत, त्याच्यामध्ये पूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळेल. पण मी पॅरेंट्सला हे म्हणेल की जर तुम्हाला वाटतंय की माझ्या मुलांनी किंवा ज्या पॅरेंट्सला ह्या रोजच्या एज्युकेशनल सिस्टीम मध्ये वाटतं की नाही याच्यात काही होत नाहीये पण फक्त स्ट्रेस आहे, माझ्या मुलाने काहीतरी वेगळं केलं पाहिजे किंवा माझ्या मुलाला ते फ्रीडम मिळालं पाहिजे, तर त्यांनी डेफिनेटली ब्राईट ब्रेन्स ओपन लर्निंगला एकदा भेट द्या. नक्कीच. थँक्यू सो मच मॅम, तुम्ही आज बोल मराठीला टाइम दिल्याबद्दल. म्हणजे एज्युकेशन सिस्टीम कुठल्याही देशाचा एक कणा आहे. तर आजची पिढी योग्य त्यांना मार्गदर्शन मिळालं, शिक्षण मिळालं, योग्य शिक्षा मिळाली तर ते उद्याचं चांगले नागरिक घडणार आहेत, चांगला देश घडवणार आहेत आणि पुढे ते आपल्या देशालाच पुढे घेऊन जाणार आहेत. बट आपण हे खूप वर्षांपासून पाहतो. म्हणजे मी स्वतः इंजिनियर आहे, मी स्वतः ते अनुभवलेलं आहे, मी मराठी मीडियममध्ये शिकलेलो आहे, या सगळ्या गोष्टी मी अनुभवलेल्या आहेत. कुठे ना कुठे एक मनामध्ये असतं की हे कुठे ना कुठे चेंज व्हायला पाहिजे. बट ही मला एक आशेचा किरण दिसतोय की या सिस्टीममध्ये मुलं थोडंसं बाहेर जाईल, आउट ऑफ द बॉक्स विचार करून स्वतः काहीतरी घडण्याचा प्रयत्न करतील. आणि तिथे जर तुमच्यासारखे शिक्षक असतील, तिथे अवेलेबल असतील, काउन्सिलर अवेलेबल असतील, तर नक्कीच
पॅरेंट्सनं देखील याकडे पाहिलं पाहिजे मला असं वाटतं. मी पॅरेंट्सला एक सल्ला देईल की जर तुम्हाला तुमच्या पाल्याला व्यवस्थित घडवायचं असेल, ही जी आपली एज्युकेशन सिस्टीम आहे त्याच्या बाहेर जाऊन त्याने काहीतरी एक वेगळं व्यक्तिमत्व घडण्यासाठी जर तुम्हाला त्याला सपोर्ट करायचा असेल तर डेफिनेटली एकदा मॅमला तुम्ही कॉन्टॅक्ट करा. मी त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स जे असतील ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करणार आहेच आहे. तुम्ही तिथे त्यांना एकदा कॉल करा. मनामध्ये काही शंका असेल तुम्ही त्यांना रिच आउट करा आणि एकदा त्यांचा सल्ला घ्या. त्यानंतर ठरवा की तुम्हाला तिथे ऍडमिशन घ्यायचंय नाही घ्यायचंय. बट एकदा मी म्हणेल तर तुम्ही भेटा, कॉल करा किंवा त्यांचा एक काउन्सिलिंग सल्ला तुम्ही नक्कीच घ्या. मॅम थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.